brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक चावडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मुंबई तकचं आणि या चावडीचं खूप मोठं भाग्य आहे, कारण आज जे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत हे खरंच खूप मोठे दिग्गज आहेत. गेली 5 दशकाहून जास्त महाराष्ट्रच नाही पूर्ण देशभरामध्ये ज्यांच्या अभिनयामुळे ते चर्चिले जातात, ज्यांचं नाव आहे, आणि प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांना अभिनय सम्राट असं संबोधलं जातं ते अशोक सराफ आज आपल्या चावडीवरती आलेले आहेत. हे आमच्या सगळ्यांचंच मोठं भाग्य आहे, कारण त्यांच्याबरोबर कधी एकदा आम्ही चावडी करतोय. चावडी हा कार्यक्रम सुरू होऊन बरीच वर्ष झाली, पण मामा तुमचं काही भाग्य इकडे मिळालं नव्हतं आम्हाला. पण आता या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे 2006 साली 3.5 हा जो सिनेमा आला होता, कुरळे बंधूंनी महाराष्ट्रभर तेव्हा हास्याचा एकदम धुमाकूळ घातला होता, त्याचाच पुन्हा एकदा रिमेक म्हणावा किंवा पुढचा पार्ट म्हणावा, तो पुन्हा एकदा 3.5 हा सिनेमा घेऊन अशोक सराफ असतील, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव अशी मोठी स्टारकास्ट आणि अंकुश चौधरी या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. तर पद्मश्री विजेते, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अशोक सराफ यांच्याबरोबर या सगळ्यांना सुद्धा गप्पा मारायच्याच आहेत. त्यांचे प्रश्न पण येणारच आहेत, मी तर विचारणारच आहे, पण त्यांचेही प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत. ही चावडी आहे, गावात जशी एक चावडी असते आणि समोर सरपंचाला बसवलं जातं आणि एक प्रश्नांची सरबत्ती होते, तशी सरबत्ती त्यांच्याकडनं पण होणार आहे. पण सुरुवात जसं आपण 3.5चं म्हटलं, गेल्या 20 वर्ष आधीचा तो सिनेमा 2006 साली आलेला. पण मुळात मामा कसं आहे की मराठी सिनेमा असू दे किंवा कुठलाही सिनेमा असू दे, की रिमेक म्हटल्यानंतर थोडासा पोटात गोळा येतो, की एक उत्तम हिट झालेली कलाकृती आणि त्याचा रिमेक हा फारसा आत्तापर्यंत चाललेला नाही आहे. तर रिमेकच करावा असं म्हणजे तुम्हाला जेव्हा अंकुश परत आला असेल तुमच्याकडे किंवा भरत तुमच्याकडे परत आला असेल, रिमेक करावा असं वाटलं होतं की रिमेक हा चालत नाही किंवा इतका तो विषय धरत नाही? नाही, काय रिमेक नाही आहे तसं पाहिलं तर. हा रिमेक म्हणजे काय होणार, तीच स्टोरी परत वेगळ्या ह्याने दाखवली, तसं नाही आहे. ही वेगळ्या आहे, त्याच्यापेक्षा वेगळी स्टोरी आहे. कॅरेक्टर तीच सगळी, पण त्या कॅरेक्टर्समध्ये घडलेली एक वेगळी स्टोरी आहे ही, आणि वेगळे तऱ्हेनं दाखवली गेली, वेगळ्या तऱ्हेनं प्रेझेंट केलेली आहे. म्हणजे पहिली जी स्टोरी होती ती हिट झाली होती सगळीकडे, म्हणजे पिक्चर अतिशय चाललं, त्याबद्दल काही वादच नाही. त्यामध्ये जे दाखवलं होतं त्यात पहिल्यांदा म्हणजे कॉमेडी पण होती त्याच्यात, आणि क्राईम होता त्याच्यात. याच्यामध्ये आता कॉमेडी आहे, क्राईम पण आहे, आणि याच्यात हे पण आहे, काय म्हणू आपण त्याला, थ्रिलर पण. असं वेगळं आहे, एक वेगळी स्टोरी आहे. पण त्या म्हणजे 2006 साली 3 जण तुम्ही एकत्र येणं म्हणजे मराठी सिनेसृष्टीसाठी किंवा प्रेक्षकांसाठी पण एक पर्वणी होती, की एका फ्रेममध्ये 3 जण दिसत आहेत, म्हणजे अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव. तेव्हा सिद्धार्थ नवीन होता, पण आता 20 वर्षानंतर सिद्धार्थ पण तितकाच ताकदीचा नट झालेला आहे. त्याच्याबरोबर रिंकू राजगुरू नवीन जोडली गेलेली आहे. अंकुश आणि तेव्हा सचित पाटीलने मला वाटतं तो दोघांनी मिळून दिग्दर्शित केला होता, आता अंकुश करतोय तो दिग्दर्शित. पण तुम्ही तुमच्या एका मुलाखतीत तुम्ही असं म्हटलं होतं की रोज माझ्याकडे 10 लोक येतात आणि तू तिकडे बघ, त्या अशा एका स्क्रिप्ट ठेवलेल्या असतील, त्याच्यातल्या मी अर्ध्या अधिक रिजेक्टच केलेल्या असतात. पण तुम्ही तसे पर्टिक्युलर आहात एखाद्या स्टोरीबद्दल किंवा एखाद्या कथेबद्दल, जरी हा तुमचाच सिनेमा पण पुन्हा वेगळी स्टोरी वेगळ्या याने आला असेल, तुम्हाला नेमकं काय भावलं त्याच्यामधलं मामा, की अंकुशने परत एकदा नरेट केलं असेल तेव्हा, की हां हे करण्यासारखी गोष्ट करण्यासारखी, मुळात त्यातलं वेगळेपण म्हणून करण्यासारखी वाटली. स्टोरी वेगळी आहे, आर्टिस्ट तेच आहेत, त्यामुळे आम्हाला त्यातलं हे कमी आहे थोडंसं झालेलं आहे. कारण कॅरेक्टरचं ॲटिट्यूड हे ठरलेलं आहे, काय कसं वागणार ते, मी म्हणजे कसा असणार ते, बाकी 2 कसे बोलणार, हे ठरलेले, ते तसेच वागले पाहिजेत. पण ते तसे असताना एक गोष्ट वेगळीच घडते, अशी ही गोष्ट असू शकते. हे वेगळे पण होतं त्यातलं. बरं काय होतं, ती जर ती हिट नसती ना, हिट झालं नसतं आधीचं पिक्चर, तेवढा विचार पण केला गेला नसता. पण ती जेव्हा हिट झालं, मग त्याच्यावर करायचं असेल तर तेवढीच ताकदीची गोष्ट जर त्यांनी घेतली असेल तर ते होऊ शकतं. तर त्यांनी ती तेवढी घेतली होती, आणि अंकुश हा पहिल्यापासून तयारच होता, म्हणजे काय करायचं आणि आपल्याला काय दाखवायच्याबद्दल तयारच होता. त्यामुळे काय तो काय प्रश्न येतच नव्हता की तिकडे सेटवर जाऊन शोधा असं काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे म्हटलं काय करायला काय हरकत नव्हती.
एका नवीन अभिनेत्यांसाठी म्हणजे आत्ताचे जे काही नवीन अभिनेते येत आहेत की म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की एखादी ही भूमिका म्हणजे ते ऑलरेडी तुम्ही 19 वर्षापूर्वी करून बसलेला आहात. ठीक आहे, नवीन स्टोरी असेल, वेगळं आहे, पण तो मॅनरिझम तोच आहे त्या अभिनेत्याचा किंवा त्या व्यक्तिरेखेचा. तुमच्यासाठी ते काय कठीण गोष्ट नाही आहे, पण इतक्या 19 वर्षानंतर परत तो रतनमध्ये घुसायचं आणि रतन त्या शूटिंगच्या दरम्यान तो रतन परत सुरू करायचा एका म्हणजे अभिनेत्यांसाठी म्हणजे नवीन अभिनेत्यांसाठी की ही इतक्या वर्षानंतर तो अभ्यास कसा असतो त्या अभिनेत्याचा की तुम्ही कसे परत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता. नाही, बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे की परत तेच करायचं, पण परत तेच करायचं असलं तरी एकंदर माहोल बाकीचा वेगळा असतो ना. आर्टिस्ट वेगळे असतात, त्यामुळे ते एखाद्या रोलमध्ये जर वेगळे पण जर दाखवायला येत असेल तर ते दाखवायला काही हरकत नाही आहे. पण तर ते वेगळं जर ते स्टोरीला धरून नसेल तर ते काही दाखवण्याचा अर्थ नाही. कारण जर एस्टॅब्लिश झाली असेल तुमचे पहिल्यांदा ॲक्टर जी कॅरेक्टर ती तुम्हाला त्याचप्रमाणे करायला पाहिजे. वेगळी करून तो लोकांना करणं जमणार नाही. बरं, मी आता इतके केले की मला आठवत पण नाही की मी काय केलं आहे ते. मग त्यामुळे प्रत्येक गोष्टी मला नव्यानंच केल्यासारखी असते आणि ती मला नव्यानंच केली असं मला समजावं लागतं स्वतःला. नाही, नव्यानंच करायची आहे. मामा ह्याच्यासाठीच तो प्रश्न विचारला की इतके कॅरेक्टर्स आहेत तुमचे, कधी कधी असं होऊ शकतं की तोचपणा किंवा ते एखाद्या कॅरेक्टरमधला तो एकदा सुरुवातीला म्हणजे शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये असं होऊ शकतं ते कॅरेक्टर पकडेपर्यंत, जसं तुम्ही म्हणता ना कॅरेक्टर पकडेपर्यंत. म्हणून मी तो म्हटलं की एखाद्या नवीन अभिनेत्याला ते समजू शकतं तुमच्याकडनं की तो तुमचा अभ्यास कसा असतो की म्हणजे आता हे कॅरेक्टर परत आलंय माझ्याकडे, तुम्ही तो अभ्यास कसा करता. काय असतं मुळात जर तसंच जर कॅरेक्टर असं नाही म्हणणं सोपं असतं. कारण नाही म्हणा मी नाही केलेलं आहे तर परत त्याचं काय, पण त्याच्यात जर बारकसं जरी काहीतरी पॉईंट दिसला ना की हे काहीतरी वेगळं करता येणं शक्य आहे तर ते करायला काय हरकत नसतं. मी शक्यतो तसेच हे केलेले आहेत. त्यामुळे मला तुला जर कोण भेटला तर त्याला माझ्याकडे पाठवून दे की बाबा ते काय बाबा ते त्यांनी तसंच केलं, असं नाही होणार कधी. कारण मी शक्यतो वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की घेतल्यानंतरच विचार करायला की आपल्या ह्याच्यात काय वेगळं दाखवता येईल. कॅरेक्टर जरी तीच असली तरी काय वेगळं दाखवता येईल. पण आता तीच तशी जर कॅरेक्टर असतं तर नाही म्हणून मी करते. आता मी तुम्हाला सांगतो, मी राम गंगाराम नावाचं एक पिक्चर केलं होतं. हां, त्याच्यामध्ये मी ममद्या खाटिकाचं काम केलं. हां, आणि त्याची भाषा जी होती ती त्या साईडची मिरज साईडची होती. मिरजच्या साईडचे जे मॉमेडियन जे हे आहेत लोक आहेत ते ज्या पद्धतीने बोलतात मराठी त्या पद्धतीचं ते मराठी होतं. तो एक पहिल्यांदा चित्रपटासाठी नवीन हे होता, त्यामुळे तो तसा केला, तो हिट झाला. कॅरेक्टर पण हिट झालं. मला त्याचं फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळालं होतं. ते टेरिफिक गाजलं. ते लोक मला ममद्या या नावानेच ओळखत होते त्यावेळेला. इथपर्यंत झालं होतं. ही पण सांगतो करायची 1976ची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर दादा कोंडकेंनी परत एक दुसरं पिक्चर केलं, त्यात तीच कॅरेक्टर होती आणि ती कॅरेक्टर त्यांनी मला बोलवलं त्यांनी आणि म्हणाले की ही कॅरेक्टर आहे. मी वाचलं ते स्क्रिप्ट सगळं गपचूप घेऊन. तसं परत तेच आहे सगळं. म्हटलं हे करण्याचा अर्थ नाही आहे. काय तुम्ही जी एकदा कॅरेक्टर जी केली आहे ती त्याच्या लेवलला जाऊन पोचली तर ठीक आहे. लेवलला तरी वरती नाही गेली तरी लेवलला तरी पोचली पाहिजे. ती जर नसेल पोचली तर करण्यात काय अर्थच नसतो ना. त्यामुळे मी कधी ती नाही म्हणून सांगितली होती दादा कोंडकेंना, मी नाही करत येत. असं असतं. तुम्ही कॅरेक्टरचा विषय काढलात म्हणून की असं तुमच्या म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही एक मोठे नट होतात की म्हणजे एखादा निर्माता पण धजावत असेल ना तुमच्याकडे यायला की त्याच्याकडे भूमिका चांगली असेल पण मुळात ती भूमिका हिरोची नसेल किंवा एखाद्या चरित्र अभिनेत्याची असेल किंवा छोटंसं कॅरेक्टर असेल तर ती लोक अप्रोच कशी व्हायची तुमच्याकडे किंवा तुम्हाला ते कसं कळायचं की म्हणजे अप्रोच तर झालंय पण ते घाबरत पण असतील कदाचित की बाबा नको इतका मोठा कलाकार याला कुठे छोट्याशा भूमिकेमध्ये आपण हे करायचं. तर तेच जे तुम्ही म्हणताय ना ते समजून घ्यायचं की छोटीशी भूमिका आहे पण ती मला कॅप्चर करायची. हे तुमच्याकडे भूमिकेवर काही नसतं, छोटी आणि मोठी असा फरक काही नसतो. तिचं स्टोरीमधलं जे स्थान आहे ते किती पॉवरफुल आहे हे महत्वाचं असतं. समजा तुम्हाला एकंदर 2-3च सीन असतील करायला अख्ख्या पिक्चरमध्ये पण ते किती पॉवरफुल किती स्टोरीशी कनेक्टेड आहेत हे महत्वाचं असतं. जर ते स्टोरीशी कनेक्टेड असेल तर ती कॅरेक्टर लक्षात राहते. एरवी अशी सगळीकडे कुठून येतो आणि जातो असं तर ती जाते निघून. आता बघ तुला सांगतो मी सिंघममध्ये काम केलं. सिंघम
हो केवढी मोठी कॅरेक्टर आहे ती, पाहिलं असेल कोणी तुम्ही सगळं, हो सगळ्यांनी केवढी कॅरेक्टर आहे. तो पहिल्यांदा ह्याच्यात असतो, ऑफिस ह्याच्यामध्ये असतो, 6 महिने राहिले रिटायर व्हायला. रिटायर झाल्यानंतर त्याचा पत्ताच नाही कुठे दिसणार, अशी ती कॅरेक्टर. मोजून मला एक 4-5 सीन असतील पोलीस स्टेशनमधले, 1-2-3 सीन, आणि एक फक्त त्याचा सीन जो जवळजवळ 2 पानाचा सीन होता. एकटा बोलतो तो, सगळं पोलिसांचं दुःख सांगतो. एवढी छोटी कॅरेक्टर असून सुद्धा मी म्हटलं मी करतो. कारण महत्त्वाचं हे होतं की काय ज्या पोलीस स्टेशनचा जो चीफ आहे त्याला सुद्धा हा बोलू शकतो, कारण का हा सिनियर आहे जास्ती. सिनियरिटी ज्याच्याकडे तो त्याला बोलू शकतो की तू करतोस ते चूक करतोय, नाहीतर कोणाला हक्क नाही तो बोलायचा. पण हा तोंडावर सगळं सांगतोय काय. पण हे ज्याच्याकडे पोलिसाची ताकद आहे ही काही इतर पोलिसांपेक्षा निश्चित वेगळी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर जो ते पोलिसांचं दुःख बोलतो, काय काय होतं आहे पोलिसांचं, काय चाललंय, काय त्यांच्यासाठी काही नाही, तरी देखील ते खेचत असतात संसार सगळा. एकटा बोलत असतो तो, एकटा बोलतो. तर मी एवढे कमी सीन असून सुद्धा म्हटलं मी करतो, कारण मला माहिती होतं तो प्लस पॉईंट ठरणार आहे आणि प्लस ठरणार आहे ती भूमिका. आणि तसंच झालं. ते पोटेन्शियलिटी काय आहे त्या रोलमध्ये याचा विचार करायला पाहिजे. ही कितपत लोकांच्या मनात ठासून बसेल हा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आता बोललात म्हणून मला आठवलं की ह्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे की तुमच्या पीक काळामध्ये म्हणजे हे कॅरेक्टर लिहिलेलं असेल, प्रोफेसर गुपचूपमधलं हे लिहिलेलं असेल कॅरेक्टर, मात्र ते त्या पद्धतीने असेल असं डायरेक्टरला पण वाटलं नव्हतं. तर ते तुम्हाला काय भावलं असं की म्हणजे अरे हे करायला पाहिजे, इसमें कुछ तो दम आहे. आणि बरं त्या काळात जेव्हा आपण एक हिरो आहोत, आपल्याला सतत आपण एक 4 शिफ्ट 5 शिफ्टमध्ये काम करतोय, एवढं काय भावलं तुम्हाला त्याच्यात? काय आता ते पिक्चर ते आलं होतं ते कोणी पाहिलं असेल की नाही मला माहीत नाही. गुपचूप नावाचं पिक्चर कोणी पाहिलं होतं? हो नाही, नवीन पोर येते त्यांनी पाहिलं, कोणी पाहिलंच नसेल. प्रोफेसर धोंड. आता काय प्रोफेसर धोंड ही तो हिरोही नाहीये त्या सिनेमाचा. अगदीच म्हणजे त्याचे जे डायरेक्टर होते व्ही के नाईक म्हणजे व्ही शांतारामनचे एडिटर, असिस्टंट एडिटर त्यांच्या हाताखाली त्यांनी जे डायरेक्ट केलेलं पिक्चर आणि त्यांनी ते प्रोड्यूस केलं होतं पिक्चर. तर त्याच्यामध्ये ती धोंड ही नुसती एक पहिला सीन एक फर्स्ट हाफमध्ये इंटरव्हलपर्यंत, आणि इंटरव्हल नंतर ती येते कॅरेक्टर. तर ती इंटरव्ह्यूचं कॅरेक्टर, पण ती काय आहे ती कॅरेक्टर असते, तो जो आहे ना तो त्या कॉलेजमध्ये प्रोफेसर असतो. आणि त्या प्रोफेसरची तिकडे जी मुलगी असते, त्या जुळ्या मुली असतात, त्या मुलीवर तो लाईन मारत असतो. तर तिच्या पाठीसारखा हे करत आणि ती त्याला खेळवत असते. आता त्या खेळवण्यामध्ये काय होतं, काय आहे तो खेळवतं हे हा वरवर ना हा विनोद करण्यासारखा भाग होता. पण ती खेळवताना तो ज्या पद्धतीला जातो हे फार टचिंग होतं. आणि ते त्यातलं जे टचिंग पोर्शन होतो तो इतका महत्त्वाचा होता, म्हणून म्हटलं मी ते करेन. ती एकदा मुलगी त्याला सांगते, काय माहिती आहे तुम्ही ना इतकं तुम्ही चांगले करता, अभिनय पण तुम्ही चांगले कराल, तुम्ही जर असे जर टिळकांचा वेश घालून जर तुम्ही असं आलात ना जर, आणि जर तुम्ही भाषण दिलं ना जर वर्गामध्ये राहून, तर किती मस्त असेल. आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी टिळकांचा वेश करून कॉलेजमध्ये येतो. आता कॉलेजमध्ये आल्यानंतर तो कॉलेजच्या कॉरिडॉरमधून असं चाललेला आहे आणि सगळी पोरं बुजीबाजू त्याच्याकडून हसत आहेत. त्याला त्याची पर्वा नाही आहे, तो त्याच्या ह्याच्यातच फक्त चाललेला आहे. त्यांनी ते आलाय तो तिकडे बस. आणि हे जास्त होतं की त्याला जगाची पर्वाच नव्हती. तो तेवढ्या उद्दिष्टाने आला की मी प्रोफेसर म्हणून मी आलो, तिने सांगितलेलं मी पण पूर्ण केला. हे किती टचिंग आहे की दया यायला पाहिजे माणसं येते. तो जेव्हा ते हे करून इकडे तिकडे आजूबाजूला बघत चाललेला आहे आणि सगळे हसत आहेत त्याला बघून, अक्षरशः दया येण्यासारखी परिस्थिती होती. आता एक प्रोफेसर, हे मला त्यातलं फार आवडलं. लहान म्हणजे हे कमी असतं सुद्धा, सेकंडरी रोल तो. त्यांनी मला जेव्हा सांगितलं तर मी ते म्हणाले की म्हटलं करतो ना, मी करीन ना, मी चांगला आहे रोल, म्हटलं मी करतो. त्यांना आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर तो पिक्चर झाला रिलीज झाला. मी आता काय तो
गोव्याचा होता तो प्रोफेसर. गोव्याचं कॉलेज म्हणजे बॅकग्राऊंडच गोव्याचं होतं. तर गोव्याचा प्रोफेसर म्हणजे गोव्याचे लोक मराठी कसं बोलतात ते मला पूर्ण माहिती. कारण मला माहिती, मी अर्धा गोव्याचाच आहे. त्यामुळे मला पूर्ण माहिती होतं की कसा ते तो मी टोन पकडला. आणि त्याच्यात त्यांचे ते हे उच्चाराचे जे असतात गोव्याचे हे हां असं हां असं जे असतं ते सगळं हे पकडून त्या मी तो सादर केल्यानंतर तो इतका पॉप्युलर झाला. अजूनही ते प्रोफेसर झोन आठवतो लोकांना. तर तो इतका पॉप्युलर झाला की शेवटी VK नाईक स्वतः मला म्हणाले की मला वाटलं नव्हतं की या रोलचं हे असं होईल. आता याच्यापेक्षा मोठी पावती काय असू शकते. दिग्दर्शकालाच वाटलं नसेल की एवढं. मी ते म्हणाले मी तुम्हाला सांगत नव्हतो कारण हा रोल लहान आहे हो. त्यांना माहीत नाही ना मी कधी संबंध गोव्याची पकडेन म्हणून. लहान आहे हो, मला तुम्हाला कसं सांगावं असं वाटत होतं. म्हटलं काय नाही हो, लहान असलं तरी ते याच्यात दम आहे म्हटलं या कॅरेक्टरमध्ये काय ते. पण यालाच अनुसरून त्याचं पण मला अवॉर्ड मिळालं होतं. पण यालाच अनुसरून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की इतके असंख्य कॅरेक्टर म्हणजे आता लक्षातही राहणार नाही इतके असंख्य कॅरेक्टर आणि प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळं आहे. मोठ्या नटाचं खूपदा असं होतं की नंतरच्या काळामध्ये किंवा एकदा खूप सुपरहिट झाल्यानंतर किंवा खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर त्या अभिनेत्याचा छाप राहतो त्या भूमिकेवरती की म्हणजे अरे अशोक सराफ ती भूमिका करतात किंवा अरे लक्ष्मीकांत बेर्डे ती भूमिका करतात. हे वेगळे पण कुठून आणतं म्हणजे एखादा मोठा नट हे वेगळे पण कुठून आणतो. हे अभ्यासासाठी काय आहे की मला एवढ्या रोल झालेत माझ्याकडनं असंख्य रोल झालेत आता अजून ह्याच्यात काय वेगळं हे शोधता कसं तुम्ही. हां तेच आहे, तेच तर महत्त्वाचं आहे ना. बरं काय होते तुम्हाला दरवेळेला शोधताना तुम्हाला ते मिळेलच असं सांगता येत नाही. वेगळे पण त्यातलं मिळेल असं कधीतरी मिळून जातं, कधीतरी इझिली मिळतं, असं होऊ शकतं. पण ते वेगळे पण देणं हेच महत्त्वाचं ठरतं शेवटी ना. आणि ते शोधावं लागतं. बारकीची गोष्ट शोधली तरी चालतं. कॅरेक्टर्स त्याच असतात पण त्या कशा करायच्या, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची सोय द्यायची, आवाजाची, बोलण्याची स्टाईल, कशा प्रकारे बोलेल किंवा कुठल्या पिचला बोलेल हे निर्णय ठरवावे लागतात सगळं. कॅरेक्टर जरी तीच असली तरी. पण या कारकिर्दीतलं तुम्हाला असं कुठलं कॅरेक्टर आठवतं की जे तुम्ही मेहनत केली आहे प्रचंड, वेगळे पण जपायचा पण प्रयत्न केलात पण नाही तितकं लोकांना भावलं असेल किंवा असं तुम्हाला जाणवलं कधी? एका पिक्चरच्या वगैरे जाणवतं. खरा वारसदार नावाचं मी पिक्चर केलं होतं. खरा वारसदार म्हणजे कुठलं तुम्हाला सांगू होतं ते हे झालं होतं गुरुदत्तचं पण पिक्चर आलं होतं बहुराणी. हां ती बाई असते आणि त्याचं वेड्याबरोबर तिचं लग्न होतं आणि तिच्यावर त्याला संसार करावा लागतो आणि ती त्या वेड्याला कसा सुधारते. तो पिक्चर खरा वारसदार. एका मोठ्या जमीनदाराचा मोठ्या माणसाचा मुलगा असतो तो पण वेडा असतो तो. आणि तो एका मुलीला फसवून त्याच्याशी लग्न करून देतात आणि तिला जेव्हा कळतं पहिल्यांदा हा पूर्ण वेडा आहे पण ती तो चॅलेंज घेते आणि त्याला सुधारायचं निवडते. तर त्यावेळेला मी त्या रोलमध्ये पर्यंत लेखकाने लिहिताना सुरुवातीला तुझी मोठमोठी वाक्य लिहिली होती. लेखक असल्यामुळे त्यांनी वाक्य अलंकारिक करून म्हटलं अहो म्हटलं वेडा एकतर अलंकारिक का बोलेल. मुळात तुम्ही जी लांबदखल वाक्य लावली आहेत ही एवढी मोठी वाक्य का बोलेल तो जर वेडा आहे तर त्याच्या बोलण्यात ही पहिल्यापासूनच तो वेडा असतानाच कशी डेव्हलपमेंट झाली. मग तो वेडा कसा जर त्याला डेव्हलपमेंट झाली तर नाही का. तर मी मी नुसतं तुटक शब्द ठेवले पहिल्यांदा. मग ती हळूहळू त्याच्यावर तिचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर हळूहळू अर्ध वाक्य बोलायला लागतो आणि शेवटी जेव्हा तो अगदी तिच्या सहवासाने तो पूर्ण बदलतो आणि पूर्ण वाक्य बोलायला लागतो. ही डेव्हलपमेंट फार म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही अशी होती. लोकांना कळली ती की एक माणूस म्हणजे बोलण्याचं स्टाईल आहे बोलण्याची काही ही कोणाला कळली नाही. त्यामुळे तो अपयशी ठरलो मी त्या बाबतीत. पण तुमच्या एका मुलाखतीत मी वाचलं होतं की जुनी मुलाखत आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतं की मी पहिल्यापासून एकतर माझ्यावरती संगीत नाटकाचा प्रभाव आहे कारण मी लहानाचा मोठा तिथे त्या रंगमंचावरती झालेलो आहे. माझ्यावरती इतका संगीताचा प्रभाव आहे की मी माझी
डायलॉग डिलिव्हरी पण संगीताच्या मीटरमध्ये असते तशीच हे करतो. हे काय म्हणजे हे आजपर्यंत कळलं नाही की जशी संगीताच्या मीटरमध्ये जसं गाणं बसवलं जातं किंवा सारेगम पदनिसा एवढ्या याच्यातच हे गाणं प्रत्येक गाणं बसवलं जातं. तुम्ही म्हणालात की माझ्याकडे जेव्हा संवाद येतात तेव्हा मी ते त्याच मीटरमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्याने काय फायदा होतो? काय माणूस कुठलाही माणूस रे कुठलाही माणूस जर एकटा बसलेला असेल तर तो एकटा नसतो. जर कुठून त्याच्यावर एखादं गाणं पडलं, कानावर रापजं पडलं की चाल लागेल तर नकळत तो त्याच्यावर ताल देत असतो. म्हणजे माणसाला नेहमी तालामध्ये राहणं आवडतं. म्युझिक वाजलं की तो नकळत ताल धरतो. तालामध्ये राहणं आवडतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जेव्हा तालामध्ये असता त्यावेळेला तुमचं ते बोलणं लोकांना ऐकायला सुश्राव्य होतं. माझं डायलॉग मी प्लेसमेंट वर्डची अशी करून घेतो. कुणी लिहिलेलं असलं स्क्रिप्ट तरी मी त्यांनी लिहिलेले शब्द जर त्या मीटरमध्ये त्या वाच्यामध्ये रिदममध्ये असतील तर ठीक आहे, नसतील ते मग मी करायला घेवायला लागतात. म्हणजे शब्द हलवून पुढे मागे पुढून, पण त्याचा असा ठप 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 असं बीटमध्येच गेलं पाहिजे. म्हणजे ते ऐकताना लोकांनी असाच बीट धरला पाहिजे. ह्याच्यावर माझा कटाक्ष असतो. त्यामुळे मी ती वाक्य सगळी रिदममध्ये करून घेतो पहिले. आणि एक त्याला लय दिलेली असते, एक बारीकशी अशी लय द्यायची की म्हणजे वर खालून वर असे वेगळे. अरे तू काय मला सांगणार, मला माहिती ना तू काय सांगू शकत नाही, कारण तुला काय माहिती, तुला काहीच माहिती नाही. हा जो रिदम आहे ना, हा संबंध त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये वाक्यामध्ये गेला की लोकांना ते ऐकायला असं छान वाटतं. ही 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 मजा आहे त्यातली. पण इतका बारीक अभ्यास तुम्ही करताय. 2006ला म्हणजे मी हा सिनेमावरती परत येतो. 2006ला हा सिनेमा आलेला आहे. तेव्हाचे भरत जाधव, मकरंद नासपुरे आणि तुम्ही आणि तेव्हाचा विनोद आणि आता 20 वर्षानंतरचा विनोद, बराच फरक झालाय. विनोदाची जातकुळी पण बदलली आहे. इतका फास्ट झालाय लाईफ की लोकांना पण आता ना सोशल मीडियावरचे जोक्स हवेत. म्हणजे वन लाईनर किंवा असं म्हणूया की लोकांना हवे असं आपण म्हणू शकत नाही. पण ते तसं आपण झालं देतो त्यांना. लोकांचं काय असतं, तुम्ही त्याला द्याल ते घेतात ते. हो. आता मी जेव्हा आता हा तो रिदम तू म्हटलं ना, स्पीड लय, ही लय तुला आश्चर्य वाटलं सांगितलं तर, पण मोठेपणाचं हे होतं, ही लय मी सुरू केली आहे. पहिलेच पिक्चर काढून बघतो, कधी लय नव्हती त्याला, काही स्पीड होता नाही, काहीच नाही, नुसते वाक्य बोलणं बस. आणि ती बोलण्याची एक पुराणी स्टाईल होती. मी त्याला रिदम दिलं, त्याला एक पेस दिला, लय दिली लय. माझे सगळे पिक्चर काढून बघा आधीचे आत्तापर्यंतचे, लय तुला त्याच्यात हे सापडेल. तर ती खरं म्हणजे मी सुरू केली ती, कारण मला माहिती होती की लोकांना हे आवडणार. कारण गाणं हे सूर हे असे आहेत की माणूस कधी पाहिलं तर तो हरवून जातो त्याच्यामध्ये. तर लोकांना तुमच्या बोलण्यामध्ये हरवून जायला लावलं पाहिजे. फार हे आहे, ते कठीण आहे ती गोष्ट, पण ते तसं करावं लागतं. मी करून घेतो ते, मला कोणी देत नाही करून. पण मग मामा असं आहे की समोरचं कॅरेक्टर पण आहे ना, तुमचं करंट घे आहे, गिव्ह अँड टेक आहे. मी तयार करतो ना, मला करावं लागतं तयार. असं तेच तर आहे ना मजा आहे. काय असतं, समोरचा ॲक्टर मी ज्याच्यावर करतो माझं टायमिंग पकडेल असं सांगता येत नाही. हो, कारण मुळात टायमिंग म्हणजे त्याला काहीतरी कळलं पाहिजे, ती लय कळली पाहिजे, तो बीट कळला पाहिजे, तर तो काही करणार ना. मला करून घ्यावं लागतं. म्हणून मी काय करतो, काय असतं, कोणी जे आता आले काम करायला आले, माझ्या कोणी नवीन असेल काम करणारा, साहजिकच काय होतं, माझ्या ज्ञानाचं म्हणत नाही की मी काय मोठ्या ती गोष्ट सोडून द्या. माझी सिनियरिटी, मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे यांचं दडपण असतं त्यांना. त्यामुळे ते फापलतात पहिल्यांदा, हे मला माहिती असतं. म्हणून ते आले ना की पहिल्यांदा त्यांना मी मित्र बनवून टाकतो. आयडिया की नाही.
अरे काय तू अरे काय तू तुझं परत हे वाचलं मी जरा छान मार्फत कुठे नाटक कुठलं करतो सल्ली तू अच्छा 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 चांगलं झालं काय अरे वा वा बरं बरं मग आणि काय हे करतोस का बघा कधी बरोबर कधी कधी असं म्हणजे हा कित्येक वर्षापूर्वीचा माझा दोस्त आहे. असं केलं की ते बरोबर माझ्या टायमिंगमध्ये येतात. विचित्र वाटेल नाही हे कोणी बोललं नसेल ना असं कोणी अशी मुलाखत दिली नसेल ना नाही नाही असं आहे ते. एका मी नटाच्या बाबतीत केलंय तसं. अच्छा. आणि तो नट आता चांगल्या ह्याच्यावर आहे. पण मी तेच म्हणतोय की ह्या 20 वर्षातला तुम्हाला फरक काय जाणवतोय म्हणजे आता हा परत पुन्हा तोच फॉर्म म्हणजे तीच कॅरेक्टर परत करताना विनोदात काय फरक झाला विनोदाच्या ह्याच्यात काय फरक पडला. विनोदात काही फरक नाही विनोद तोच पण तुम्ही तो कसा प्लेस करता येईल याच्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही तो त्याला असा पसरवला तर तो गेला का मागून. मग तेच मी सांगतो समजा त्याला एक रिझम त्याला एक द्यायलाच पाहिजे तुम्हाला. विनोद तोच आहे पण विनोद तुम्ही कसा लोकांच्यावर देता हे महत्त्वाचं आहे. ॲट्रॅक्टिव्ह त्याला कसं बनवता तो विनोद आहे हे कळावं असं. नाही तर काही जण असे विनोद असे पसरत सांगतात ना कित्येक वर्ष चाललेलं आहे. नाही कारण सेटवरती असं होऊ शकतं कारण की तुमचं एक टायमिंग आहे भरतचं एक टायमिंग आहे मकरंदचं एक टायमिंग आहे आणि सगळ्यांची टायमिंग्स ही गाजलेली टायमिंग्स आहेत विनोदाची म्हटलंय तर आता हे यांना एकत्र बांधायचं ह्याच्यात तुमच्याकडनं होत असेल की नाही ॲडिशन्स किंवा अरे हे घेऊन बघूया स्वार्थी विचार तर येतो नटाला की अरे हे जरा हे वाक्य घेऊन बघूया. मी जनरली ॲडिशन घेत नाही. केव्हा घेतो मी सुरुवातीला अगदी पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा वाचायला मिळते तेव्हा नंतर नो ॲडिशन. कारण काय असतं मी माझं बोलण्याचं टायमिंग आणि दुसऱ्याचं बोलण्याचं टायमिंग हे वेगळं असतं. मी जर मध्येच ॲडिशन घेतली तर तो फापलतो बरोबर अचानक मिळालं तर. मला जर ॲडिशन घ्यायची असेल तर आधी मी ती सांगतो मी इथे असं बोलणार आहे हां त्याच्यावर तू काय करायचं ते ठरव तू काय ते आताच ठरव किंवा नसेल तर मला जे मी सांगतो तू असं बोल हे आधी मी ठरवतो म्हणून मग काय कधी प्रॉब्लेम होत नाही. पण हे मॅच करणं कसं असतं हे ह्याची एनर्जी याची एनर्जी का तो सिद्धार्थची ती एक वेगळीच एनर्जी आहे हे तुम्ही कसं म्हणजे अभ्यासू नट म्हणून लोकांना काय की म्हणजे हे सगळ्यांना एकत्र एका फ्रेममध्ये असल्यानंतर अरे हा काय करेल सांगता येत नाही हा काय करेल सांगता येत नाही. बरं मुळात तू एक लक्षात घे पण बघ लक्षात घे नाटकात सिनेमात बघतो सिनेमातला कुठलाही पीच वरचं याचं बघ किंवा नाटकात पण म्हण सगळ्यांच्यापेक्षा माझा वरचाच हो पीच. हो हे मी माझ्या ह्याने ठरवलेलं आहे की लोकांना तुम्ही कुठल्या हाईटला बोलायला जास्ती अट्रॅक्टिव्ह वाटतं कॅच करतात ते. हे मी माझं ठरवलं मी माझं गणित तेच. आताचे सगळे त्याच लाईनीत चाललेत. हे मी बोलणं हे बरोबर नाही. पण ते पण मुलाखतीत म्हणालेले आहेत ना की आम्ही मामालाच फॉलो करतच बोलतात ते सरळ सरळ ना जे कबूल करायचं ते करतातच सरळ. कबूल करायचे जे करतातच सरळ की आम्ही आमच्या गुरु आहेत म्हणून. माझंच टायमिंग आहे माझंच बोलण्याचं हे टायमिंग माझं स्पीच हायपीला कुठे बोलायचं ते. पण त्यात सुद्धा मजेची गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा ह्याला बोलता नाटकात बोलता त्यावेळेचा पीच बोलण्याचं हे आणि सिनेमात बोलतो यात फरक आहे ना. आणि हे 32 फुटाचं अंतर ऑडियन्स पुढे बरोबर तर तुम्हाला ते फोकस द्यावा लागतो आवाजाला. सिनेमात नाही इथे कॅमेरा आहे इथे माईक ठेवलेला आहे काय मग. बरं तुम्ही नंतर डबिंग पण करणार आहात खरं म्हणजे आता चावडी सुरू करायला पाहिजे की बाकीच्यांचेही प्रश्न घ्यायला आता बाहेर म्हणजे चावडी खूप झाली चावलोय मी आता बाकीच्यांना चावू दे. सर इतक्या पिढ्या बदलल्या म्हणजे वेगवेगळे जनरेशन्स आले आता जेनजीमध्ये म्हणजे जेनजीच्याही पुढं आपण जातोय मात्र तुम्ही इतक्या पिढ्यांपासून मराठी सिनेमा असेल किंवा इतरही बॉलिवूडमध्ये सगळीकडेच तुमचा जो वेगळा प्रभाव आहे तो दाखवून दिलेला आहे आणि वेगवेगळ्या भूमिका जसं की आपल्या आत्ता चर्चेमध्ये तुम्ही सांगितलं की इतक्या व्हर्सेटाईल भूमिका आहेत मग ते निशाणी डावा अंगठामधले गुरुजी असतील प्रोफेसर धोंड असतील अशीही बनवाबनवीमधले म्हणजे प्रत्येक भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे मात्र त्यावेळेसची जी एनर्जी होती तुमची ती अजून पण कायम आहे म्हणजे त्या पिढीपासून ते आताच्या या पिढीपासून आणि आणखी पुढच्याही काही पिढ्या म्हणजे
खूप तुम्हाला तसं आयुष्य लाभो, म्हणजे आमचे तुम्ही सुपरस्टार आहेत, पण त्या पिढ्यासुद्धा म्हणजे तुमच्यावरती खूप प्रेम करतायत. तर ही एनर्जी कशी टिकवून धरली आहे तुम्ही तेव्हापासून आत्तापर्यंत? पहिलं यांनी मला विचारलेल्या प्रश्नाचं त्यांचं उत्तर आहे. गोळी घेतात ते, हां गोळी घेतात गोळी. गोळी बिळी एनर्जी ही गोष्ट वेगळीच आहे. तुमची अजून एनर्जी आहे म्हटलं तिथेच झालं ना. काय आहे, तुमची एनर्जी ही अशी येत नसते कधी. तुम्ही एखादी गोष्ट करत त्या गोष्टीवर तुमचं किती प्रेम आहे ह्याच्यावर अवलंबून आहे तुमची एनर्जी. हा सेन्स ऑफ ह्युमर कुठून येतो तुमच्या? काय माझं भयंकरच प्रेम आहे ना मी जे काय करतो त्याच्यात. अजूनही मी जरी मला पहिली एंट्री घ्यायची असताना मी थोडासा कॉन्शियस असतो. अजूनही नाटकात सुद्धा अजूनही पण एकदा गेला की मग तू कोण मी कोण चाल. बरं, या सिनेमामध्ये रिंकू पण तुमच्यासोबत आहे. तिनं अर्थात म्हणजे सैराटनंतर ती ज्या पद्धतीनं सिनेमांमध्ये काम करते वेगवेगळ्या, तर ती कशी होती तुमच्यासोबत? कसं तुमचा अनुभव, म्हणजे तुम्ही काय सांगाल तिच्याबद्दल? नाही ती आहे बरं आहे एकंदर तिचं म्हणजे फेस आणि हे ठीक आहे. पण काय आहे, एखाद दोन पिक्चर करून ते नाही जमत. त्यासाठी तुम्ही सातच केलं पाहिजे. काम करत करत राहून शोधलं पाहिजे, ते शोधून काढलं पाहिजे, तरच मिळतं, नाही तर नाही मिळत. एरवी येऊन नुसते वाक्य बोलून निघून जाणारे बरेच आहेत. कळलं तर कळलं लोकांना, झालं तर झालं, चाललं तर चाललं पिक्चर, काही नाही, पैसे मिळाले चालले, असे बरेच आहेत. पण तुम्हाला जर काहीतरी अचीव करायचं असेल तर तुम्हाला त्यावर विचार करायलाच पाहिजे. कारण एक वाक्य माणूस एक हे कितीतरी तऱ्हेने बोलू शकतो. एक वाक्य 10 तऱ्हेनं बोलता येतं. मग यातलं निश्चित कुठल्या पद्धतीने बोलायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. मग त्यासाठी तुमचं कॅरेक्टर काय हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते कॅरेक्टरची स्टेटस काय आहे त्याचं ते बघायला लागेल. त्याचं वय तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. इवन दो त्याच्या तुमच्या समोर जो कोण उभा असेल तो किती वयाचा आहे, तो कोण आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा मोठा भाऊ आहे, तुमचा बाप आहे का तुमचा आजोबा आहे, कोण आहे, त्या पद्धतीने त्याच्यावर होईल, होय की नाही. मग ही व्हरायटी कोणी दाखवायची, आणि ह्या व्हरायटी दाखवण्यासाठी ही व्हरायटी त्याचा विचार करावा लागतो. आता जरी अभिनेत्रीचा विषय काढला म्हणून की विनोदी टायमिंग असणाऱ्या अभिनेत्री फार कमी आहेत. म्हणजे त्या मानाने तुम्ही इतक्या बघितलं, म्हणजे जसं आम्ही तेव्हा बघायचो की रंजना आणि तुमची एक टक्कर असायची. त्यांचं पण आहे की तुम्ही हे मान्य करायचं की समोरनं यायचं काहीतरी गिव्ह अँड टेकमध्ये ती मजा यायची. तुम्हाला या काळामध्ये असं कोण जाणवलं, म्हणजे की काही नावं तुमच्यासमोर असतील की ह्यांच्याकडे एक टायमिंग आहे विनोदाचं, की ह्यांच्याबरोबर काम करताना मजा आली मला, की अभिनेत्री तर आहेतच वेगळ्या, पण विनोदाचं उत्तम अंग असणारी अभिनेत्री तुम्हाला कोण वाटली आत्ताच्या काळामध्ये? सांग ना, नावं सांग नाही कधी, म्हणजे निर्मितीताई असतील, निर्मिती सांगत जा. नम्रता नको जाऊ दे. नम्रताकडे आहे, थोड्यापर्यंत नम्रताकडे आहे, टायमिंग आहे तिच्याकडे, बोलण्याची तिच्याकडे व्हरायटी पण आहे, तिने जपायला पाहिजे फक्त बस. अर्थात हा म्हणजे मी उगाच डुड्डाटाच्या चार्या असं बोलतो, पण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये टायमिंग बेस्ट टायमिंग असले म्हणणारी एकच मी बघितली, आणि ती म्हणजे रंजना. अजिबात टायमिंग नव्हतं तिच्याकडे. अच्छा. तिच्या आधीचे पिक्चर काढून बघ आणि नंतर माझ्यावर गेलेले पिक्चर बघ. एक दिवशी आमचा सीन चालला होता असा एका पिक्चरचा, तर तिचा आणि माझा सीन होता, आणि ती एक वाक्य एक फर्स्ट क्लास बोलून गेली, मस्त टायमिंग म्हणायचं काय सत्य काय असं काहीतरी मस्त बोलली. म्हणजे फारच छान बोललीस ग वाक्य तू. काय नाही रे, तू आहे ना, तुला मी कॉपी करते म्हणे. केवढं मोठं वाक्य आहे हे, कबूल करणं. आणि ती समोर खुर्ची टाकून बघत बसायची मी काय करतो. म्हणजे याच्यात काय झालं,
शिकण्याची एक दुर्दम्य हे होती ना. हल्ली बघत नाही, आपलं शॉर्ट झाला की निघून जातात, एक्झिट झाली ना नाटकातून की निघून जातात. मच्छिंद्र कांबळी हो. केवढे एवढे 5-5 मिनिटाचे रोल करायचा नाटकामध्ये. माझ्या एका नाटकामध्ये त्याला पोलीस इन्स्पेक्टरचा रोल होता, पोलिसाचा रोल होता. 10 मिनिटाची एंट्री फक्त. 10 मिनिटं येतो आणि तो बोलून निघून जातो. पहिल्या अंकात संपलं काम त्याचं. 3 अंकी नाटकं होती त्यावेळेला. हो. पहिलं रोल संपलं, मग पण तो जायचा नाही. तो विंगेत बसायचा, मांडी घालून बसायचा, तिकडे ड्रेस तसाच, तिथे मांडी घालून बसायचं आणि काय करतोय मी हे बघत बसायचं. मला वाटतं मकरंदने पण तुमच्या सुरुवातीच्या काळात एका नाटकात तुमच्यावर एक छोटासा रोल केला होता. नाही मकरंद मकरंदने नाही. हा आपला प्रशांत दामले, ना. तो खुल्ला कबूल करतो. सर एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. आहे अजूनही वेगळं आहे काय? अरे वा. कारण सध्या वेगळ्या तऱ्हेने विचारणार का वेगळं आहे? नाही ते तुमच्याकडेच ते स्किल आहे. सध्याचं तुम्ही राजकारण वगैरे बघता की नाही बघत महाराष्ट्राचं? नाही अजिबात. हा अजिबात. आपला संबंध काय आहे? हा. आपल्याला काय नाही कळत रे त्यातलं. अच्छा. भूमिका मात्र त्या चांगल्या केल्यात तुम्ही. हा काय करतात ते माहिती आहे. न बघताच काय तेच राजकारण आहे. म्हणून तर ते मला त्या ह्याच्यामधलं मिळालं ना, कुठल्या पिक्चर ते मी आणि विक्रम गोखले आणि वजीर. अच्छा. आणि आत्ता नुकतंच आपलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निधन झालं, अजितदादांचं. तर ते सॉरी उपमुख्यमंत्री अजितदादांचं. तर त्यांचे खूप म्हणजे सिनेमाशी वगैरे तुमच्या कधी भेटी गाठी, तुमच्या असे काही आठवणी आहेत का त्यांच्या संबंधातल्या? अजितदादांबरोबर नाही, अजितदादा तसा कधी संबंध झाला कारण काय मुळात म्हणजे राजकारणाबरोबर काय आपलं काय सब्जेक्टच नाही आहे ना काही बोलायचं. राजकारण कुठे आणि आमचं नाटक कुठे, एकदम वेगळंच. उद्या जर त्यानं सांगितलं कोणाचे ह्याला कारण तुम्ही नाटकावर हो जरा बोलावं, थोडंसं सिनेमाबद्दल बोला, जरा बोलतील, नाही बोलता येणार. आम्हाला सांगितलं जर राजकारणावर बोलायचं कसं बोलणार आम्ही, का आम्हाला सब्जेक्टच नाही आहे आपला तो. ते अशा आम्ही त्यामुळे दोस्ती होण्याचं कधी येतच नव्हतं. पण तरी देखील त्याच्यामध्ये असणारे काही असे आहेत की ज्यांना या कलेवर भयंकर प्रेम आहे. ते लोक आता यशवंतराव चव्हाण त्यावेळेचे, वाव, शरद पवार, भयंकर प्रेम. त्यामुळे त्यांना प्रत्येक माहिती आहे कोण कोण काय करतो, कसं काम करतो, कोणी कुठे चांगलं काम केलं आणि काय केलं आहे काम आहे. कारण सब्जेक्ट नसताना सुद्धा त्यात त्यांनी इंटरेस्ट घेतलेला आहे ना, अर्थात त्यांना तो घ्यावाच लागतो. तुम्हाला म्हणजे आम्हाला ज्या ज्यावेळेला बोर होतं किंवा म्हणजे मी तरी कधी रविवारी वेळ असेल तर मी आवर्जून तुमचे जुने पिक्चर यूट्यूबवर जाऊन बघतो. खूप सारे पिक्चर, अशी बनवा बनवीपासूनचे अनेक पिक्चर्स, राम राम गंगाराम, अनेक कुठलाही म्हणजे जो कोणी लागेल मी टाकतो की अशोक सराफ मूवीज, मग जो कुठला समोर येईल तो बघतो आम्ही. पण त्या विनोद हा त्यातला एक अफलातून म्हणजे चार्म आहे की तो गेली 30-40 वर्ष आता हा तुम्हाला म्हणजे असं आडून आडून सांगत होतं की तुमचं वय झालं आहे, अल्ट्रा जेनझीपर्यंत तुम्ही लोकांना आवडता असं त्यांना सांगायचं होतं. पण तुम्हाला ज्या वेळेला विनोदी काही बघायचं असतं, कारण मूकपटपासून आपण चार्ली चॅप्लिनपासून विनोदाचं सगळं अंग बघतोय, तर ते फार विनोद ही फार गंभीरपणे करण्याची गोष्ट असं आम्ही ऐकले किंवा वाचले की ते फार वाचलं नाही मी नेहमी म्हणतो. हां, तर ते फार गंभीरपणे करण्याची गोष्ट. तर तुम्ही ज्या वेळेला ते सिरियसलीच घ्यायला पाहिजे. हां, तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला ज्याला कोणा तुमचे आवडते विनोदी नट, तुम्ही पाहिलेले चित्रपट, तुम्ही ज्याला बोर होता त्याला तुम्ही काय करता? तुम्ही कुठले चित्रपट बघता, कोणाच्या मूवीज बघता? खरं सांगू, तुम्ही जेव्हा एखाद्याचा रोल बघता ना किंवा एखाद्या म्हणजे शिकण्यासाठी बघता किंवा बोर झाला असं म्हणून बघता, बोर झालं बघणं हे सामान्य माणसाचं लक्षण झालं. सगळे तेच करतात, बोर झालं तर मग सिनेमा बघतात. आमचं वेगळं असतं ना बघण्याचा दृष्टिकोन. आम्ही बघतो ह्यांनी काय केलं आहे, काय मिळतंय त्यातलं आपल्याला काय घ्यायचं आहे, ह्याने हे सगळं काहीतरी वेगळं. कारण कोण ना तरी असा असतो ना, जितके आर्टिस्ट ना वेगळं कोणतरी करतो, वेगळे पण असतं त्यांच्याकडे. तर ह्याने वेगळं केलं, म्हणजे काय वेगळं केलं. मग आता हे त्यांनी वेगळं केलं तर जर
आपल्यावर हे असेल तर आपण कसे करू? माझ्या करण्याची स्टाईल कशी असेल, त्याच्या करण्याची काय स्टाईल काय आहे, ती स्टाईल नाही करायची आपल्याला. माझ्या स्टाईलमध्ये मला बसवायला पाहिजे, हा एवढा विचार करावा लागतो. मग बरं, बोर होऊन आम्हाला चालतच नाही. पण तुमचे आवडते नट किंवा आवडते विनोदवीर ज्यांना तुम्ही बघून तुम्हाला आवडतात की अरे दिस इज. बरेच आहेत मराठीमध्ये तर असे बरेच आहेत. कारण स्पष्ट सांगायचं म्हणजे मराठी विनोद हा मराठी माणसं इतका कुणालाच नाही कळत. हे खरं आहे. त्यांचे सगळे बाकीचे सगळे हे उथळ विनोद असतात, आपले डीप असतात. आपण एखादा हे करतो त्याच्यात वेगळ्या वेगळ्या आणखी 3-4 वाटा निघतात. 3-4 पद्धतीने तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता, हा काय बोललाय. इतकं डीप आहे आपल्याकडे, कारण आपल्याकडे भाषा सॉलिड आहे आपली मराठी भाषा. त्याच्यामुळे त्याच्यात दाखवण्यासारखं बरंच काही आहे. काय कशावर बोलत होतो आपण? तुमचे आवडते नट किंवा विनोदी नट. हां, विनोद आहे तसे, म्हणजे काय त्यांची जी स्टाईल अशी हे आहे. आता जुने अर्थात, आता काय आताच्या ह्याच्याबद्दल मी काय बोलूच शकत नाही, कारण पूर्वापार चालले तर ते संबंध मीच केलेले संबंध आहे, ते केलेले कधीतरी मी करून ठेवलं होतं. पण त्यावेळेला जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला नाटकात अत्यंत वेड. आमची स्वतःची माझ्या मामांची नाटक कंपनी होती, कला मंदिर म्हणून एक कंपनी होती, आणि ते स्वतः निर्माता दिग्दर्शक होते, गोपीनाथ सावकार, गुरु माझे ते. तर त्यांची नाटकं ते लावायचे, जेव्हा प्रयोग करायचे तेव्हा मी ऑर्गन पीठमध्ये बसून, समोर जो ऑर्गन पीठ असतो ना तबले वाजवणे बसून, तिकडे बसून मी नाटक बघायचो मी दरवेळेला. आणि त्याच्यात ही ॲक्शन त्यांनी कशी केली, ती ॲक्शन राजा गोसावी, दामोअण्णा मालवणकर हे एकापैकी खरे असली विनोदवीर त्यावेळचे. ते हे कशी त्यांची पण त्यावेळच्या विनोदाची हे होती अशी, यांच्याकडून काय काय घेता येईल बघत होतो. आता बोलण्यातला म्हणजे सहजता जी बोलण्याचा विनोद असेल, राजा गोसावी. दामोदर मालवणकरची थोडीशी ॲक्शनची असायची त्याला. वसंत शिंदेची एक वेगळीच तरा होती. ह्या वेगवेगळ्या तरा कशा आहेत याचा अभ्यास त्यावेळेस मी केला होता आणि करायचो मी. खरं तर तुम्ही मराठीतले महानायक आहात तुम्ही, म्हणजे अमिताभ बच्चन आहात मराठीतले. आमच्यासाठी होय काय? बरं. पण तुम्ही ज्या पद्धतीनं एक ड्यू असतो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, एक ड्यू रिस्पेक्ट जो असतो किंवा मिळायला हवा असं वाटतं, तर तुम्हाला कधी खंत वाटते की मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तो उशीर झाला तुमच्यापर्यंत तो ड्यू मिळाला? कारण की ज्या पद्धतीचं काम इतकी वर्ष तुम्ही करत होतात, वेगवेगळ्या पद्धतीची या भूमिका केल्या, तुम्हाला कधी खंत वाटते की मराठी लोक नाही? मुळात म्हणजे तुम्ही काम करता हे लोकांनी रजिस्टर करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग मी काय मिळवतो हे नंतरची गोष्ट आहे. पण मजेची गोष्ट आहे की मला सगळं काही मिळालं. आता राहिलं आहे काय? बरं, ते करून मी मोठा झालो असं नाहीच आहे बिलकुल. जोपर्यंत माझं नाटक किंवा माझा सिनेमा तुम्ही बघताय, जोपर्यंत तुम्ही माझं अशी ही बनवा सारखे बघताय, धूमधडाका सारखे बघताय, तोपर्यंत आहे ना मी. मग केवढी अचीवमेंट आहे ही. माझे लागलेले पिक्चर तुम्ही सांगता दर रविवारी मी बघतो, मी सुद्धा बघायचो ते पिक्चर बघत होते, ते तुम्ही न चुकता आणि आवडीने बघता. मग आणि याच्यापेक्षा आणि मी काय सक्सेस मिळवायचं? म्हणजे मी बसलो ना तुमच्या मनात जाऊन, मला तेच पाहिजे होतं. सर, एखादा नट म्हटला की पहिला थॉट
त्याच्या सिनेमाबद्दल तो आठवतो, म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती. आता अशोक सराफ असं नाव म्हटलं डोक्यात आलं की अशी ही बनवाबनवी हे डोक्यात येतं. हा सिनेमा बनवण्यामागची कहाणी खूप वेगळी, म्हणजे सचिन सरांनी स्वतः सांगितलेली की तुमचा एक मोठा अपघात झाला होता आणि मग त्याच्यानंतर जो पहिला बनवलेला सिनेमा होता त्यांनी तो अशी ही बनवाबनवी होता. मला या सिनेमापेक्षा पण सचिन सरांबद्दल विचार, कारण की त्यांच्या प्रत्येक एक वाक्य हे आज ट्रोल केलं जातं आहे सोशल मीडियावरती. कलाकार म्हणून एक त्याची बाजू वेगळी असते, त्याचा थॉट प्रोसेस वेगळी असते. जेनझी असेल किंवा इतर कोणी जी लोकं आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतानासुद्धा त्यांना ट्रोल केलं जातं ज्या पद्धतीने. तुम्ही त्यांना अगदी जवळून ओळखता, त्यांच्यासोबत इतके वर्ष काम केलं, इतके वर्ष मैत्री केली. दुःख वाटतं या सगळ्या गोष्टीचं, किंवा या बाबतचं वेगळा सचिन पिळगावकर तुम्ही कसा मांडू शकता? वाईट निश्चित वाटतं, कारण त्यांनी जे काय मिळवलं ते काय सहजासहजी नाही मिळवलेलं ना. त्यांनी ते सगळे केले, त्यासाठी कष्ट त्यांनी पण केलेले आहेत. त्यांनी पण बारीक बारीक गोष्टींचा स्टडी केलेला आहे. व यंग एकदम असताना एकदम डायरेक्ट फिल्म डायरेक्ट केली त्यांनी. थोडंसं ज्ञान नुसतं इकडे बघून बघून त्याच्यासाठी त्यांनी असिस्टंटशिप पण केलेली आहे. तो म्युझिक पण त्याला पण ज्ञान आहे. एडिटिंग उत्तम करतो तो स्वतः करू शकतो एडिटिंग. हे सगळे प्रकार तो स्वतः शिकलेला आहे. ट्रोल करण्यानं तो काय बोलतो याच्यावर झाले सगळे चालतात. हे ट्रोलिंग आहे सगळे सगळे बोलण्यावर आहे. तो काय बोलतो याच्यावर, त्याच्या ज्ञानावर नाही आहे. ज्ञानावर करा बघूया ट्रोल, एकतरी करेल काय माणूस, कारण त्यांना माहीतच नाही तो काय करतो तिथं काय. आता विचित्र वाटण्यासारखं कधीतरी असतं ते, म्हणून काय एक छंदच झालेला आहे तो एक ट्रोल करणं. पण तेवढं काय नाही, नंतर मग ते विसरून जातात सगळं, किंवा शोधतच असतात काही जण कुठे सापडतोय. तुम्ही मागे एका मुलाखतीत म्हणालेला होतात की महाराष्ट्रातले नट, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणालात म्हणून मी तुमचं नाव घेते, आणि निळू फुले किंवा लक्ष्मीकांत बेर्डे हे काही हिरोचे चेहरे नव्हते. आणि ज्यावेळेला पूर्वी म्हणजे विशिष्ट समाजातनं किंवा विशिष्ट वर्णाचे आणि विशिष्ट देखण्या स्वरूपाचेच हिरो अशा पद्धतीने एक इमेज होती, त्या काळात तुम्ही महाराष्ट्रात नावारूपाला आलात, तुमचे सिनेमे लोकांनी पसंत केले. पण तरीसुद्धा त्या संधी मिळवण्यासाठी, त्या मुख्य नायकाच्या भूमिकेत फिट राहण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तो स्ट्रगल करावा लागला. कारण तुम्ही म्हणताय की माझ्याकडे ते हिरोचं देखणं रूप नव्हतं, तरीसुद्धा त्या संधी मिळवणं, तो सुरुवातीचा स्ट्रगलिंग पिरियड कसा होता? काय देवाच्या दयेने मला स्ट्रगलिंग नाही करावं लागलं कधी, कारण माझं पहिलं पिक्चर सुपर डुपर हिट झालं, पांडुआ. त्याच्यानंतर मग मला काय विचार करावाच लागला नाही कुठे. मी मागं बघितलंच नाही. मला सतत मिळत राहिलं. पण आपल्या मराठी लोकांची एक खासियत आहे, महाराष्ट्रीय आहे ना फक्त मराठी लोकांमध्ये, की त्यांना तुम्ही कसे दिसता याची पर्वा नाही आहे. तुम्ही कसेही दिसा, तुम्ही काय करताय हे आम्हाला दाखवा. तुम्ही जर काय करताय जर सुपर करत असाल तर तुम्ही हिरो आमचे. कुठल्याही या लोकांमध्ये नाही आहे असं. बाकीच्या लोकांना त्यांना ते एकंदर हे पाहिजे असला हिरो म्हणून त्यांच्याकडे इमेज असते. आपल्याकडे हिरो नावाची इमेजेस नाही आहे. आपल्याकडे चांगलं जो काम करून दाखवतो तो हिरो. आणि हे असंच असतं. मग नाही तर मग आम्ही लोक हिरो झालंच कशाला असतो. दादा कोंडके काय, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे चेहरे नाहीत हिरोचे. हे म्हणजे तथाकथित हिरोचे की जे प्रचलित करून ठेवलं होतं की हिरो असा नाही. आम्ही साधे लुंगी नेसून आम्ही हिरो बनलेलो आहोत. लेंगा घालून हिरो, 17 लेंगा घालून हिरो. काय सूट पाहिजे होतं की हे काय नसतं, काही नको होतं. तुम्ही कसे दिसता, तुमचं काय तुमची फिगर आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करता हे ऑडियन्सच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. परेश रावल मागे एकदा असं म्हणालेले होते की हेराफेरी या सिनेमामुळे आणि त्यांचं राव का बाबू भैया या एका कॅरेक्टरमुळे त्यांच्या बाकीच्या बऱ्याचशा भूमिका या झाकोळल्या गेल्या. तुम्हालाही असं वाटतं की म्हणजे तुमचे सुद्धा असे अनेक सिनेमे आहेत, शिवाजी पार्क असेल किंवा एक उन्हाळ दिवस सारखा सिनेमा असेल, की तेही खूप अप्रतिम सिनेमे आहेत, अप्रतिम भूमिका आहेत, पण अशी ही बनवाबनवी यापुढे पाहिल्या गेल्या नाहीत, किंवा त्या अशी ही बनवाबनवीसारख्या सिनेमांमुळे तुमच्या या अनेक भूमिका झाकोळल्या गेल्या असं तुम्हाला वाटतं का? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी झाकोळल्या गेल्या असं नाही म्हणू शकणार. आता एक बरोबर आहे तुमचं की आपलं नवरी मिळेल नवरी नाही, कुठलं
अशी बनवा अशी बनवा बरं. सुपर 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 डुपर त्याला काय वादच नाही. म्हणजे 37 वर्ष तो पिक्चर आज बघितला जातो, अजूनही बघितला जातो. माझं एक दुसरं तसं पिक्चर होतं म्हणजे एक उन्हाळ दिवस. हो हे एक उन्हाळ काय हल्ली इंडस्ट्रीमध्ये असं झालेलं आहे की तुम्ही नुसतं पिक्चर करून चालत नाही, तुम्ही ते कसं मार्केटिंग कसं करता, लोकांपर्यंत किती पोचवता आणि कसं पोचवता हे जास्ती महत्त्वाचं ठरलेलं आहे. पिक्चर बनवू शकतो, तुम्ही रिलीज करायचं काय करणार तुम्ही ना, जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि आवडावं म्हणून त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून काय करताय हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि हे आपलं पिक्चर माझं एक उन्हाळ दिवस तिथंच गेला. त्याचं मार्केटिंग बरोबर झालेलं नाही, बरोबर. त्याने ते शो बरोबर लावलेलं नाही, थिएटर्स बुक बरोबर गेली नाहीत, कारण तो नवीन होता, त्यात ते गेलं. पण आज ते टी व्हीवर बघितल्यावर मला लोक येऊन सांगतात, "अहो, काय तुमचं पिक्चर होतं ते." असं मला वाटतं तुमच्या ना अजून 2 सिनेमे आहेत जे मला वाटतं की ते नाहीत तुमच्या भूमिका पोचलेले. एक म्हणजे सुधीर भटांनी पहिल्यांदा प्रोड्यूस केला होता तो आपली माणसं, आपली मान आणि दुसरा एक तुमचा सिनेमा होता जो मला नंतर कळला की तो जेव्हा इकडे आता ते ह्याच्यावरती दाखवतात टी व्हीवरती, भस्म. बस ह्या 2 भूमिका, याच्यामध्ये भस्ममध्ये तर तुम्ही पूर्ण असा साधूच्या वेशात वगैरे आहात आणि अगदी सिरियस रोल आहे, अजिबात विनोदी. साधू ने मसणजोगी. हा, मसणजोगी. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल म्हणजे कोणी की स्मशानात बसलेले असतात ते, हां. आणि ते लोक फक्त तिकडच्या ह्याच्यावर त्यांना गावातून बाहेर काढलेलं असतं, गावाच्या त्याला वेशीत येत नाहीत, आणि ते तिकडे बसून तिकडे जे काही अन्नबिन्न ठेवलेलं त्याच्यावर जे गुजराण करणारे लोक आहेत ते ह्यांची विठ्ठल बंडू तुपेची मोठी हो. हे आहे गोष्ट. तुपे यांची कादंबरी आहे त्याच्यावर येते. तो तो अफलातूनच आहे त्याची सगळी कादंबरी. पण इव्हन आपली माणसं सुद्धा ते आपली माणसं कॅरेक्टर आपली माणसं ती कॅरेक्टर्स केवढी सुंदर आहे. पण ते आपली माणसं मला हे रजिस्टर झालं तुम्ही, मला तर बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं होतं. नाही बरोबर, त्यावेळेला लोकांपर्यंत तो नाही पोहोचला, पण नंतर तो टीव्हीवर लागायला लागला तोपर्यंत लोकांना खूप जास्त अशी हेच काम होतं ना, होती म्हणजे काय चांगली. होतं, आपल्याकडे ती दुसरीकडे एक वाईट सवय आहे ना, जाऊ द्या नाही, काय काय लागलं काय पिक्चर, होय बरोबर, कधी इकडे हवंय, हां बघूया, ये ना टी व्ही आल्यावर बघतो. थिएटरमध्ये नाव जाऊन नाही बघायचं, टी व्हीवर आल्यावर बघणार आणि मग ठरवणार, अहो तुमचं ते पिक्चर किती छान होतं हो, काय अर्थ यायला. तो प्रोड्युसर मेला. हो. सर, आता कॉमेडीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आलेत, स्टँडअप कॉमेडी असतील किंवा इतरही प्रकार, आणि कॉमेडीतून राजकीय टीका केली जाते बऱ्याचदा, त्यामुळे वादातही अनेक कॉमेडियन सापडत असतात. तुमच्या काळातली कॉमेडी आणि आत्ताची कॉमेडी यातला काय फरक तुम्हाला दिसतो? झालं म्हणजे आता परत एकदा मला सांगावं लागलं, पूर्वी ती काय कॉमेडी होती ना, ती शब्दनिष्ठ जास्ती होती, प्रासंगिक कॉमेडी, सिच्युएशनल कॉमेडी, आणि काय म्हणू त्याला आपण म्हणजे शाब्दिक विनोद त्याच्यावर आधारित होती. त्याचे तुम्हाला मोठं काही हे दिसणार नाही, एकंदर सिच्युएशनमध्ये हालचाल काही दिसणार नाही. जोक जेवढे मारता येईल तेवढे जोक मारून ते टायमिंगमध्ये बरोबर मारून तुफान लोकांनी हे केलं. म्हणजे ते म्हणजे हे राजा गोसावी हे लोक त्या ह्याच्यातलेच अतिशय सुंदर प्लेसमेंट असेल त्यांची, वाक्य कसं फेकावं असे हे होते. पुढे जेव्हा आपण हे कधी झालं की ठराविक ह्याच्यापर्यंत झालं, त्याच्यानंतर मी जेव्हा पहिलं पिक्चर केलं ते जेव्हा गेलं, दुसरं गेलं ते सगळं, त्याच्यातनं मी थोडीशी ॲक्शन आणली. म्हणजे तुमचं जे वाक्य असेल, या वाक्याला पूरक ॲक्शन तुम्ही काय करा, फिजिकली तुमची काय होईल याचा मी विचार केला. त्यामुळे ते पिक्चर जास्ती असं हलतं राहिलं. दुसरं मग शब्द असं नाही झालं. म्हणजे सिच्युएशन असेल तरच कॉमेडी होईल असंही नाही राहिलं. तुम्ही सिच्युएशन तयार करू शकलात म्हणजे पुन्हा ह्याचा दोष पत्करून मी सांगतो की ही सुरुवात मी केली. आणि त्याचं काय पहिलं हे म्हणजे पहिलं पिक्चर नाटक म्हणजे माझं डार्लिंग तुम्ही ऐकलं असेल, फक्त तुमचा जन्मच नसेल झाला. डार्लिंग 1975 सालचं नाटक आहे ते. आणि त्याच्यात
संबंध म्हणजे फारसे काही ॲक्शनच त्याला मी दिले. लिहिलेलं तर होते, शाब्दिक हे विनोद होते, त्याला पूरक ॲक्शन्स पण दिल्या आणि ते इतक्या पॉप्युलर झालं की टेरिफिक प्रकार, आणि तोच प्रकार मग पुढे चालत गेला. आता या लोकांनी त्याचा एवढं करून ठेवलेलं आहे, ॲक्शन म्हणजे त्या ओव्हर वाटेल एवढ्या करून ठेवल्या आहेत. पूरक पाहिजे ॲक्शन तुमच्या एकंदर विनोदाला आणि एकंदर तुमच्या कॅरेक्टरला पूरक असाच हे पाहिजे. असा एखादा किस्सा आहे का की तो आठवला की अजूनही तुम्हाला हसू येतं शूटिंग दरम्यानचा वगैरे? अजूनही हां, अजूनही हसू येतं असा नाही, एखादा किस्सा? मला त्या कोणाला नाही कळला तर मला हसू येतं. बाकी काय नाही, माझं असल्याच्यावर मीच असण्यावर काय अर्थ आहे. मी कसं मीच असं माझा जग असं कसं मारतील लोक, वेडा आहे म्हणतील, मारतील लोक, असं नाही होते. आम्ही लोक किती हसतात त्याच्यावर आमचं अवलंबून असतं. लक्ष्मीकांत बेर्डे आणि तुमची ही पडद्यावरची ऑल टाईम हिट सदाबहार जोडी आहे. महाराष्ट्राचा लाडका लक्ष हे आपल्यासोबत नसले तरी तुमची त्यांच्यासोबतची एखादी अशी आठवण आहे की जी तुम्ही कधी विसरू शकत नाही, किंवा ती किस्सा जो शूटिंग दरम्यानचा असो किंवा पडद्यामागचा असो की जो की तुम्हाला आठवतो आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हास्य येतं? लक्षा एक टॅलेंटेड आर्टिस्ट होतो. म्हणजे काय होतं, काही आर्टिस्टने आपल्या झिरोमधून सुरू केलेलं आहे, काहीही नसताना बॅकग्राऊंड झिरोमधून सुरू केलं, त्यातला तो एक आहे. मग आगापिछा काहीच नाही, बॅकग्राऊंड नाही, नाटकाचं नाही, सिनेमाचं नाही, कसलंच बॅकग्राऊंड नाही, घरी कोणी केलेलं आहे किंवा कोणी मोठा नट काही नाही, अशा ठिकाणून एक साधे बारके रोल करत तो व्हायला पोचला. हे त्याला निश्चित क्रेडिटेबल आहे त्यासाठी की तुम्हाला कोणाचाही आधार नसताना कोणाचा करणे. त्यांनी सगळ्यात जर तुम्ही त्याचे रोल काढून बघितले तर त्याचे आणि माझे रोल हे मला फॉलो केल्यासारखे आहेत बघा. आणि त्यांनी स्ट्रेट मला फॉलो केलेलं आहे, वेगळ्या स्टाईलने केला अर्थात त्यांनी तो. त्याची म्हणजे आणि जे काय हे होतं ना, ती त्याची स्टाईल वेगळी होती, पण एकंदर टायमिंग तेच आहे. फार लवकर गेला तो, तर त्याने आणि बरंच काही केलं असतं, पण फार लवकर गेला. पण तो काय झालं, मग त्याचे ड्रॉबॅक एवढा झाला की तो फक्त कॉमेडी म्हणजे कॉमेडीच पकडून राहिला, त्याने व्हरायटी काहीच केली नाही. पण जे केले ते त्यांनी आणि मी जवळजवळ आम्ही दोघांनी 50 पिक्चर एकत्र केले. तो माझ्या ह्यालाच होता, म्हणजे सहाय्यकच होता माझ्यावर नेहमी. मी हिरो होतो, तो माझा मित्र किंवा माझा भाऊ आणि कोणतरी माझा ड्रायव्हर, आणि असं कॉमेडी, त्याच्यातून कॉमेडी केली ती. मग त्याची एक वेगळी स्टोरी असायची पिक्चरमध्ये. अशा रीतीने सगळे यालाच अनुसरून की हे जे तुम्ही म्हणता ना, ज्या काळातले 50-55 जे सिनेमे आहेत तुमचे आणि लक्ष्मीकांत बेर्डेचे, त्या काळात असं म्हटलं जायचं की हे सिनेमे जर केले नसते तर ही इंडस्ट्री टिकली नसती. तुम्ही एका प्रकारे ती इंडस्ट्री पण, कारण तो काळ होता, तो मराठी सिनेमापासून लोक दूर झाली होती. टेलिव्हिजनचा काळ थोडा हळूहळू सुरू होत होता. गेली होती ॲक्च्युली. काय झालं होतं, मराठी जी स्टाईल होती, म्हणजे त्यावेळेला राजा परांजपे आणि हे लोक करायचे, मास्टर विनायक आणि जे करायचे, ती वेगळीच स्टाईल होती कॉमेडीची, एक हायस्ट आणि रिच स्टाईल होती. ती हळूहळू कमी होत गेली. पिढी बदलते ना, पिढी बदलते त्याप्रमाणे विनोद पण बदलत गेले. पिढी बदलते तसे ॲक्शन पण बदलत गेला. मग जमाना फास्ट झाला, लोकांना फास्ट जास्ती आवडायला लागलं. लवकर बोला जर काय दाखवतं अशी परिस्थिती झाली ऑडियन्सची. आणि त्यावेळेला आम्ही घुसलो आणि तो धागा मी पकडून फास्ट ॲक्शन सुरू केली. पण ते सिनेमे तुम्ही केले नसते तर कठीण होतं. नंतर कठीण होतं, म्हणजे कठीण होतं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आम्ही त्यावेळेला पिक्चरमध्ये जे काय केलं असेल, जी काय कॉमेडी आम्ही सादर केली होती, कोणाला काय आवडली असेल नाही आवडली काय, पण आम्ही एक म्हणजे थिएटरपर्यंत लोकांना यायला भाग पाडलं. बघा येऊन, आवडलं न आवडलं प्रश्न नाही, पण बघा, लोक थिएटरला यायचे त्यावेळेला. मग हे आलं,
टी व्ही TV आला, थोडे डायव्हर्ट झाले लोक, आता मल्टिप्लेक्स आले सगळे. जेव्हा महाराष्ट्रातील प्रेक्षक जे असतील तुम्हाला लाडाने अशोक मामा म्हणून हाक मारतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? अरे मजा येते. मामा म्हणजे काय साधं झालं काय? मामा म्हणजे डायरेक्ट मला त्याने घरातच नेऊन बसवलं ना, त्यांच्या आईचा भाऊ झालो की हो मी. मग एवढा मान मिळतो म्हणजे कायच्या काय झाला मान हा. आणि मला बरं वाटतं कोणीतरी काहीतरी बोलण्यापेक्षा ते बरं ना. मामा बरं विचार. रंगभूमी आणि अरे सिनेमा हाय की सणसणीत आवाज आहे, काय बोलतो? रंगभूमी एवढं मला पहिला शब्द कळला बस. पुढे रंगभूमी आणि सिनेमांमध्ये तुमचं मुख्य काम राहिलं. त्याचबरोबर तुम्ही टी व्हीवर सुद्धा लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या. तर त्यापैकी कोणत्या माध्यमात काम करणं तुम्हाला जास्त कठीण वाटलं आणि का? मुळात काय माहिती आहे काय, काम करणं हेच कठीण आहे ग. मग ती ह्या माध्यमात त्या माध्यमात काय असं काही नाही. फक्त टेक्निकल त्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त माहिती असायला पाहिजे मला. अभिनय तर सगळीकडे सारखाच करायचा आहे, पण कमी अधिक करायचं कसं तेवढं लक्षात आलं पाहिजे ना. सिनेमामध्ये कसं असायला पाहिजे, स्टेजवर तुमचा कसा असायला पाहिजे, आणि टी व्हीवर कसं असायला पाहिजे. आता टी व्ही असता सिनेमा आणि नाटक यांचे मधलं हे आहे, मधली स्थिती आहे. तर तिकडे तुम्ही लाऊड केलेलं खपून जातं, सिनेमात लाऊड केलेलं नाही खपत, स्टेजवर खपून जातं. स्टाईल वेगळी झाली ना करायची कामं. कठीण असं वाटण्यासारखं काही नाही त्याच्यात. ह्या माहिती असलं पाहिजे कुठे काय आहे ते. मी आता मला बोलण्याच्या याने म्हटलं नाही, तुम्ही बोलल्यानंतर साधं किती तुम्ही बोला, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किती येता, तुम्ही वाक्यावर किती तुम्ही महत्त्व देता, हे सिनेमामध्ये होऊ शकतं, स्टेजवर नाही होऊ शकत. कारण स्टेजवर शेवटपर्यंत माणूस बसलेला असतो लांब, त्याला तुमच्या चेहऱ्यावर ॲक्शन दिसायलाच पाहिजे, त्याचं वाक्य त्याच्या कानापर्यंत पडायलाच पाहिजे. तेव्हा आपण सिनेमावर म्हणून काय काय असं म्हणू शकतो, पण तसं स्टेजवर नाही होणार. काय असं करावं लागेल आहे ना, कारण शेवटच्या माणसापर्यंत दिसलं पाहिजे. मग ती लाऊड झाली ॲक्टिंग नाही का. हा फरक आहे त्यातला फक्त आणि काही नाही. पण त्या टेलिव्हिजनचंच म्हणजे तिने विचारलं म्हणून, टेलिव्हिजनचं तुमच्यासाठी तेव्हा म्हणजे जेव्हा झी वगैरे ही चॅनल्स येत होती, हम पाच हे, पण तुम्हाला तेव्हा वाटलं होतं हे टी व्ही इतकं शक्तिशाली प्लॅटफॉर्म आहे की हम पाच सारख्या सिरियलने तुम्ही पॅन इंडियाचे मामा पोचलात, इतकं तुम्हाला तेव्हा वाटत होतं करताना की अरे हे इतकं चालेल टी व्ही, तुम्ही कारण तुमच्यासाठी नवीन होतं क्षेत्र? नाही वाटलं, बिलकुल नव्हतं वाटलं. पण कुठेतरी नाटक पण त्यावेळेला मागं पडलं होतं टी व्हीच्या ह्याच्यामुळे, आणि सिनेमा तर पडायला सुरुवातच झाली होती, एस्पेशली जास्ती मराठी सिनेमावर जास्ती पडायचं असतं. पण ते इतकं पुढे जायला असं त्यावेळेला कल्पना आली नाही. आजही लोक मला जेव्हा भेटलं, 94, 95, 96ला केलेले अंपाच अजूनही लोक मला भेटतात म्हणजे बोलते आनंद माथुर म्हणून. म्हणजे त्याचा केवढा इम्पॅक्ट झाला, तो सगळा इम्पॅक्ट नाटक आणि सिनेमावर झाला होता. खरं. पण आता टी व्हीने आपले नंतर रंग दाखवले. ज्या वेळेला टी व्ही हा ट्वाईस अ डे होता किंवा वन्स इन वीक होता किंवा ट्वाईस इन वीक होता, तो त्यापर्यंत मजा होती कारण इंटरेस्ट राहिला होता. 52 एपिसोड करून नंतर मग वाढवत 3-4 वर्षापर्यंत नाही, स्टोरी तुम्ही खेचून वाटलं त्याची वाटत चाल म्हणजे मग कंटाळत बघायचे, पडायचे. किती झोपलेले आहे तसे हे कोणी लक्षात पण नाहीत कोणाच्या, पण त्यावेळेला लक्षात राहायचं कारण त्या फक्त ते लिमिटेड हे होते, फक्त तुमची लिमिटेड स्टोरी त्या तेवढ्या ह्याच्यात बांधली जायची, उगाच खेचली जायची नाही. ते म्हणून ते सक्सेसफुल होतं त्यावेळेचं. आता जे OTT प्लॅटफॉर्म तुम्ही बघताय ना ते लिमिटेड आहे. 10 एपिसोडमध्ये तुमची स्टोरी बसते, तेव्हा तुमची जी स्टोरी असली तेवढ्याच्यात बसवली जाते, मग ते खेचत बसत नाहीत. पण मराठीला नाही, मराठी अजूनही 340, 512 असे चाललेले आहे. 10 वर्ष. सर, मगाशी अनुजाच्या प्रश्नाला उत्तर देताना एके ठिकाणी तुम्ही असा उल्लेख केला, ते म्हणजे मराठी माणसासाठी हिरो म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचा नाही, तर त्याच्यात तुम्ही असं म्हटलात मराठी म्हणजे महाराष्ट्रीय असं म्हटलात, तर ते असं का म्हटलात? म्हणजे मला असा प्रश्न पडला आहे की तुम्ही मराठी म्हणजे महाराष्ट्रीय
असं का म्हणावं असं वाटलं तुम्हाला? मराठी आहे म्हणजे महाराष्ट्रीयन. तुम्ही आत्ता जेव्हा उत्तर दिलं त्यात तुम्ही असं म्हटलात की हिरोची जी काही म्हणजे हिरो दादा कोंडके असतील, तुम्ही असेल, दिसणं महत्त्वाचं नव्हतं, तर त्यांच्यासाठी त्यांची ॲक्टिंग भारी झाली तर तो हिरो होता. अशा पद्धतीनं मराठी इंडस्ट्रीनं मराठी हिरोला स्वीकारलं. तर त्याच्यात तुम्ही असं म्हटलात की मराठी माणसासाठी मराठी म्हणजे महाराष्ट्रीय नाही, म्हणजे महाराष्ट्रीय असं तुम्ही म्हटलात. तर ते मराठी आणि महाराष्ट्र असं का वेगळं म्हणावं? काय महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी. तामिळ माणसाला आपण महाराष्ट्रीयन म्हणू का? तुम्ही असं म्हटलात की मराठी म्हणजे हो, महाराष्ट्रीयन माणूस म्हणजे मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रीयन. आणि कोण तेच आहे ना. आणि कोण म्हणजे टिपिकल एवढेच आपले, महाराष्ट्राच्या बाहेर नाही. ओके. एका ठिकाणी असं झालं होतं की एक प्रयोग सुरू होता नाटकाचा आणि त्यावेळेस तुम्हाला मारतील असं वाटलं होतं. म्हणजे एक किस्सा एका ठिकाणी तुम्ही सांगितला होता आणि नाना पाटेकरांनी तुम्हाला वाचवलं. तर ते नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस? ते पुसद या गावाची गोष्ट आहे ती. पुसद गावामध्ये त्यावेळेला आमचं नाटक चालू होतं हमीदाबाईची कोठी. बघितलं नसेल कोणी. त्यानंतरचे जन्म सगळे 78 मधलं नाटक होतं ते. आणि पुसदमध्ये प्रयोग होता. पुसदमध्ये थिएटर नाही. थिएटर आता झालं असेल पण तेव्हा नव्हतं. 78ला आताही नाही. थिएटर होतं. त्यावेळेला तिकडे सॉ मिलमध्ये नाटक व्हायचं. आणि सॉ मिलमध्ये ते एरवी सॉ तिकडे एक स्टेजसारखं केलं होतं आणि सगळी नाटकं तिकडे व्हायची गावात त्या. आणि तिकडे ऑडियन्समध्ये असे खुर्च्या टाकायचे. आता काय असतं, आता स्टेजच्या दृष्टीने थोडं स्लोप पाहिजे ना. मागच्या माणसाला दिसतं म्हणजे स्लोप करायला पाहिजे स्टेज. आता कारखाना असल्यामुळे तो सॉ मिल असल्यामुळे लेवल हे होती आणि स्टेज समोर. तर इकडे खुर्च्या ज्या मांडल्या होत्या त्या सगळ्या खुर्च्या अशा एका लेवलमधल्या होत्या. आणि आमचं हमीदाबाईची कोठी हे नाटक कोठीवरचं नाटक असल्यामुळे ते कोठीवरची बाई कसं करेल, तिच्याकडे आलेले तिचे नातेवाईक आणि तिचे सगळे माणसं कसे करतील. 1942 सालची गोष्ट ही ती जी हमीदाबाईची कोठी आहे. हमीदाबाईची कोठी म्हणजे 1942 साली ज्या वेळेला हिंदी पिक्चरमध्ये रेकॉर्ड्स आल्या तेव्हा कोठीवाल्यांचे धंदे मेले. ही लाईन, एक लाईन आहे फक्त. सगळ्या कोठ्या बंद पडल्या. लोकांना सगळ्या कोठेवरच्या लोकांना पोट भरण्यासाठी वेगवेगळी करावी लागली. ते तिकडे सगळ्या कोठीवर खाली फटकन मारून बसायचे ना. खुर्च्या नसायचे त्यावेळेला बसण्यासाठी. कोण मोठा कोणतरी तालेवार आला त्यासाठी एक खुर्ची आणून ठेवलेली असायची. एरवी सगळे खाली बसून चालायचं स्टेजवर. आता हे स्टेजवर खाली बसून चाललेलं मागच्या लोकांना दिसे ना. कारण समोर डोकी आहे सगळ्यांची ना. स्लोप असता तर तो स्टेजला एरवी स्लोप असतो ना, उतरतो असतो ना, असं असतं स्टेज म्हणजे ऑडियन्स. त्यामुळे खुर्ची असलं पाठच्या माणसाला दिसलं पाहिजे ना. तर ते दिसलं म्हटलं 5व्या मिनिटाला पडदा पाडायला लावला लोकांनी. दिसत नाही. पडदा पडला. आईला आता काय करायचं. चालली लोकांची ओरडारडा चाललेला. हाऊसफुल प्रयोग रे, हाऊसफुल. काही लोक त्यांचं एक मंडळ आलं आतमध्ये. तुम्ही एक काम करा म्हणाले, तुम्ही नाटक येण्याचं सगळं उभं राहून करा. अरे असं उभं राहून कसं करा. कोठीवरलं नाटक, त्या बायका कोठीवर सगळ्याच्या खाली बसलेल्या असतात जमिनीवर बसून. पण बाई म्हणजे रडकुंडेली आली विजया मेहताबाई. अरे बघ रे काय बोलतात बघ रे. असो काय सांगू नये. म्हटलं काय नाही बोला, ऐकून घ्या फक्त तुम्ही. त्यातले काही जण आले. तुम्ही एक काम करा, काय आहे आता दिसत नाही मागच्या माणसाला, तुम्ही एक अशी स्टेजवर गाद्या घाला आणि त्याच्यावर सेट लावा आणि गाद्यावर कामं हे करा. गाद्यावर कसं काय हे कसं चालणार कसं. हे असंच होणार ना गादीवर चाललं तर. हे असल्या आयडिया सांगितल्या. बराच वेळ झाला काय नाटक काय सुरू होईना. काय उपायच सापडे ना याच्यावर ना. उपाय नव्हताच काही. कारण ऑडियन्सचं तर काय हे करू शकत नाही, कारण असे लेवलमध्ये बसलेले. त्या मागच्या माणसाला पुढच्या स्टेजवर दिसते ना, कारण सगळे खाली बसलेले. आणि मग थोड्या वेळाने हळू सुरू झालं.
वाढायला लागली, बोंबाबोंब वाढायला लागली. लोकांनी सगळ्या खुर्च्या तोडून टाकल्या. लाईट लावले होते, जे ट्यूबलाईट वगैरे होते, ऑडियन्सनी फोडून टाकले. सगळं फाडून टाकलं. सॉमिलमध्ये आणि काय असणार, सगळं फाडून टाकलं. आमचा ड्रायव्हर बिचारा, बस होती आमची याची कंपनीची बस, त्याचा ड्रायव्हर बसच्या खाली जाऊन झोपला होता. आता नाटक संपल्यावर उठायचं म्हणून त्याला काढला बाहेर आणि त्याला मारला. गाडीच्या काचा बिचा फोडून टाकल्या. अरे बापरे, आता लोक आत आले असते ना तर सगळेच वाट लागली असती, पण आत कोणी आलं नव्हतं. इतक्या नाण्याला स्ट्राईक झाले एकदम की टार्गेट मी, कारण मी एकटा सिनेमा नट होतो त्यातला. अशोक सराफ तेवढा पॉप्युलर नंतर आता काय करायचं आहे तो. आता तर त्यांनी काय केलं, म्हटलं तू अशोक चल म्हणाला मला. म्हटलं कुठे, तू चल 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 माझ्यावर चल. आणि आम्ही थिएटरपासून मेन रोड असं तिकडे जातो आणि ते चिखल होतं, चिखल आम्ही तुडवत तो मला केचत घेऊन गेला. आणि त्यांनी मला एका ह्याची रिक्षा असते ना माणसाची, ह्याची रिक्षा असते ना, माणूस चालवतो त्या, त्याच्यात मला बसवलं. मला त्याने तो बसला, पण तो माणूस जरा म्हातारा होता. रात्री तो चिटपाकडून नाही रस्त्यावर, कारण सगळे नाटकाला बसलेले, रस्ता खाली एकदम. आले ते बसलेले सगळे, त्यांनी आणून बसवलं आणि चालायला लागलो तो म्हातारा. तर म्हाताराला आम्हाला आमचं वजन काही घेऊन जाता येईना, ते शेवटी नानाने त्याला खाली उतरवला, स्वतः चालवलं, त्याला बसवला आणि स्वतः चालवत निघाला. त्याला मला तिथून काढून मला घेऊन जायचं होतं. तिथे जर मी त्यावेळेला ते केलं नसतं, मला रेस्ट हाऊसच्या ऑफिसमध्ये बंद केला तिकडे, आणि तो परत बाकीच्या माणसांना सोडवायला गेला. मला जर त्यांनी तिथून आणून तिकडे बंद केलं नसतं, लोकांनी मारलं असतं मला. सापडलो असतो एकटा मी. बरं काय होतं तिकडे, हे काहीच नाही, सुरक्षा विरक्षा काहीच नाही, त्यावेळी पद्धतच नव्हती. आता हे बाउन्सर झाले, हल्ली बाउन्सर पण काय करत नाहीत, पण एक बाउन्सर झाले. तर त्यावेळेला काय नाही की हे आनंद डायरेक्ट अंगावर देणार ना लोक, असा रीतीने त्यांनी मला वाचवलं. त्यावेळेला नाहीतर मला मारलंच असतो लोकांनी. तर तावडीत सापडला ना बरा. शेवटचे 2 प्रश्न घेऊ. अशोक मामा सिरियलमध्ये खूप वर्षांनी तुम्ही आणि निवेदिता सराफ असं लोकांना दिसलात तुम्ही एकत्र. तर त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये त्या असं म्हणाल्या की मला तर खूप छान वाटतंय, प्रेक्षक मला कायम येऊन असं म्हणायचे की तुम्ही कधी करणार एकत्र, टेलिव्हिजनवर कधी दिसणार. तुम्हाला काय फरक वाटला ज्या 90sमध्ये जेव्हा तुम्ही एकत्र काम केलं असेल तेव्हा आणि आता निवेदिता सराफांबरोबर? 90sमध्ये म्हणजे तेव्हा तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत काम केलं तेव्हा आणि आता इतक्या आता वर्षानंतर त्यांच्यासोबत टेलिव्हिजनवर काम करतात. आता टेलिव्हिजन, त्यावेळेला का टेलिव्हिजनवर करण्याची सोयच नव्हती. नाटक डायरेक्ट किंवा सिनेमा. तेच म्हणूनच मी विचारलं की तेव्हा आणि आत्तामध्ये तुम्हाला कसा फरक वाटला? काय वाटायचं त्याच्यात, जो घरी त्रासतो इकडे असं काय वाटायचं काय. परत लग्न दाखवलं त्यांनी, काय मोठं दाखवलं, पण एक त्यांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी आहे, काही त्याचा उपयोग नव्हता. आता काय करावं तर बरं, तर आता निवेदन आणूया, आता काय करावं तिला आणून, तरी काय करावं, तर त्याला ह्याचं लग्न. अरे आता आमचं परत लग्न होणं काय मोठं हे होतं, मला काय कळलंच नाही, आयडिया काय होती. पण आता त्यावेळेला ती संपत होती सिरियल म्हणून आम्ही गप्प बसलो. म्हणून आम्ही मामानं नक्की माहिती का आता विसरून जाणार लोक, उद्यापासून बंद पण विसरून जाणार सगळे. आता तुम्हाला ते इतक्या वर्षांनी परत, इतक्या दिवसांनी परत आठवलं म्हणजे वा वा. दुसरं मला
असं विचारायचं आहे की तुम्ही जे मघाशी पण म्हटलात की कॅरेक्टर चूज करताना त्याचं किती सीन्स आहेत याच्यापेक्षा त्याची काय स्टोरी आहे याच्यावरती किंवा त्याचं किती महत्त्व आहे हे बघून तुम्ही चूज करता. पण आत्ता OTT आणि मूवीज आणि म्हणजे इतकी कॉम्पिटिशन पण एकतर वाढली आहे. तर सायली संजीवनी सुद्धा असं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की ती कायम तुमच्याकडे जेव्हा येते तेव्हा तुम्ही तिला हाच सल्ला देता की तुझं कॅरेक्टर किती महत्त्वाचं आहे ते बघ म्हणजे टाईम स्पॅनपेक्षा. पण आत्ताच्या या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जितकं जास्त स्क्रीन टाईम आहे तितकं जास्त तुम्ही जितकं जास्त दिसाल तितकं जास्त तुम्ही मे बी पिकअप होऊ शकाल. हे जास्त बरोबर नाही वाटत? नाही, दिसाल हे बरोबर आहे. तुम्ही दिसाल हे महत्त्वाचं आहेच. तुम्ही लोकांना सतत दिसला पाहिजेत. तुम्ही जर नाही दिसलात तर तुम्हाला विसरून जाण्याची शक्यता असते, हे बरोबर आहे. पण तुम्ही काय दिसलात म्हणून तुम्ही त्या कुठल्याही याच्यात किंवा वाईट याच्यात दिसावं असं नाही होत, नाही का? करू नका, पण असेल ते चांगलं करा. म्हणजे तुमचं पुढचं जे काय ते वाढायला सुरुवात होईल ना. तुमची एखादी वाईट रोल बघून म्हणे मग असं ते बघितलं ना, बाकी कोणी बघितलं ते म्हणते काय नाही ते मी बघितलं ते काय बरोबर नाही होतील, नको घेऊया दुसऱ्याकडे, असं होतं ना. त्या तुम्हाला अपरिहार्य आहे की तुम्हाला बघून चूज करूनच रोल घ्यायला पाहिजे. सर, तुम्ही आपलं ट्रोलिंग वगैरे हा शब्द तुम्हाला आता माहिती आहे, तर मला असं वाटतं की ते मीम्स, काही इन्स्टा रील्स वगैरे त्यावरती तुमच्या अशीही बनवाबनवीच्या सगळ्या त्या कल्ट मूव्हीजचे सगळे मीम्स तयार होत असतात. त्याला वेगवेगळ्या प्रसंगात वापरलं जातं. तुमचं रंजनासोबत जे गाणं आहे आगा ग म्हशी मला कुठे नेशी, त्याच्या ज्या काही युनिव्हर्सल डान्स स्टेप आहेत तुमच्या, त्या कुठल्याही नवीन गाण्यामध्ये आले की त्या फिट बसतात. ते गाणं तुमचं म्हणजे त्याला कुठलाही ते बॅकग्राऊंड स्कोअर लावून तो केला. तुम्ही बघतात त्या सगळ्या गोष्टी अशा? हो, मला फार आवडतं. मी मुद्दाम बघतो. कोणाच्या एवढं झालं नाही तो. आणि ते माझ्या म्हणजे मला करते त्यांच्या मला एडिटिंगची कमाल वाटते. एडिटिंग करून ते कसं बरोबर बसवतात बघा. रिदम अर्थात 4 बीट, इथून तिथून 4 बीट, 1 2 3 4 ह्याच्यातच गाणी असतात, तर ते बरोबर बसणारच ती. पण त्याप्रमाणे ते फक्त एडिटिंग करून ते मॅच करतात ना, हे फार छान आहे. चालू असं दरवेळेला मी काहीतरी नवीन बघतो. माझं ते गाणं जे आहे ना, जे अग अग म्हशी, याच्याबरोबर रंजनासोबतचं गाणं, ते तर इंग्लिशमध्ये पण झाले. आता काय बोलायचं. नाही म्हणजे ते पंतप्रधान सुद्धा इस्रायलला जाणार होते तेव्हा त्यांना म्हटलं की येताना ते औषध घेऊन या, मामांना जे 70 रुपयाचं औषध आहे ते, तेव्हा केवढं ती मीम फिरली होती. त्याचे ॲक्च्युली म्हणजे त्याचे टी-शर्ट वगैरे बनतात, त्याचे त्या मीम्स जे आहेत 70 रुपये वारलेत, धनंजय माने इथेच राहतात का वगैरे. पण ते आहेत ना जोक, ॲक्च्युली ते वसंत सबनीसांचे जोक आहेत, आमचे नाहीत. आमचे जोक म्हणजे हा माझा बायको. या जोडूनच एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही एका कलाकाराबद्दल, म्हणजे तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल म्हणालात, पण तुम्ही एका कलाकाराबद्दल बोलताना भावूक होता की हा माणूस गेलाय, मला मला एकदम आवडता कलाकार होता, म्हणजे सुधीर जोशी. तुम्ही आणि मला एकदा तुमच्या मुलाखतीतनं कळलं की मलाच कमाल वाटली की अशी बनवावणी हा त्यांचा पहिला सिनेमा होता. आणि इतका तुम्हाला सुधीर जोशी गेल्याचं एवढं का म्हणजे वाईट वाटतं, म्हणजे इतका मोठा कलाकार, म्हणजे सांगा थोडं त्यांच्याबद्दल. काय, काही जण ना नट असतात, काही जण नुसते नट असतात, काही जण इंटेलिजंट नट असतात. शिक्षण विक्षण त्यांचं झालं असतं, त्यांनी नाटक किंवा कला ह्याच्यावर म्हणजे ॲक्च्युली कुठल्या क्लासमध्ये न जाता सुद्धा विचार केलेला असतो. तसा सुधीर जोशी हा एक इंटेलिजंट नट होता. काय असतं, कुठल्या आर्टिस्ट जेव्हा काम करतो तेव्हा हे अमुक एक करायचं आहे मला करण्यापेक्षा हे अमुक एक मला नाही करायचं हे लक्षात आलं पाहिजे. मोठी गोष्ट आहे सगळ्याची. काय करताय हे तुम्ही करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं नाही हे लक्षात आलं पाहिजे. त्यातला तो एक होता. बरं, टायमिंग, सुपर्ब टायमिंग, रिदम, तो गायचा पण तो स्वतः, म्हणजे आवाज होता चांगला, पण त्यामुळे त्याला रिदमचा सेन्स होता सॉलिड. त्यामुळे ते पहिल्यांदा केलेली रोल सुद्धा वाटला नाही, तो पहिल्यांदा केला असं वाटतोय. इतका मजावा आर्टिस्ट वाटतो तो. मला अत्यंत आवडता. पण तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटला होतात तेव्हा सेटवर की तुम्ही आधीपासून ओळखत होतात? आधी पण ओळखत होतो मी.
आधीपासून ओळखत होतो. म्हणजे तो जेव्हा आलो तो काचेचे चंद्र नाटकात आला हो. आणि त्यावेळेला म्हणजे त्याने स्टेज केलेलंच नव्हतं कधी आणि आला तो त्याच्या इतका ऑकवर्ड असायचं स्टेजवर ना की त्याला हसायचे लोक त्यावेळेला. पण काय असतं माणूस जेव्हा स्वतःला डेव्हलप करतो ना कायचं काय, सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही. त्याने स्वतःला काय डेव्हलप केलं त्यानंतर की सुधीर जोशी हा मराठी चित्रपट सृष्टीतली एक अपरिहार्य गोष्ट ठरली. पिक्चर यायचं म्हणजे सुधीर जोशीचा एक रोल असणारच होता चांगला, असं आहे. मग हे तिकडे मार्क मी देतो. इंटेलिजंट असला पाहिजे. आम्ही एकदा काय झालं, एक सीन दिला आम्हाला, काही लिहिलंच नव्हतं रे. म्हटलं काय लिहिलं नाही, काय तुम्ही आणि जरा सुधीर जोशी म्हणून काहीतरी करा ना सीन. काय करा काय म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं सुधीर इकडे मग आपण काहीतरी ठरवूया बाबा, काय बोलूया थोडा करूया सीन एवढं काही. मग मी एक वाक्य बोललो, मग सुधीर त्याच्यावर काहीतरी एक वाक्य बोलला, मग मी आणखी एक वाक्य बोललो, मग सुधीर आणखी करे, असे केवळ 5-6 वाक्य झाली. त्यानंतर मी एक वाक्य बोललो, त्याच्यावर सुधीर एक वाक्य बोलला. ते अत्यंत फालतू वाक्य होतं. पण सारा त्याला सांगावं कसं की त्याला हे काहीतरी म्हटलं का तो हर्ट झाला असता. म्हटलं हां ठीक आहे चल झालं. रिहर्सल केली आम्ही, 1-2 रिहर्सल केल्या आणि झालं. थोडा वेळ झाला आणि तो बाजूला गेला आणि तो अशोक तिथे मी शेवटचं वाक्य म्हणतोय ना ते मी म्हणत नाही म्हणा. अरे का रे, नाही ते काय ते काही दम नाही उगाच वगैरे. म्हटलं ग्रेट आहेस म्हटलं तू. काय म्हणायचं याच्याविषयी तुला काय नाही करायचं आहे तुला कळतंय, म्हणून तू माझं आवडतं नाही. मला वाटतं तो पोटभर गप्पा झालेल्या आहेत. अरे आहे एक प्रश्न मला एक कुठे लपला होता? पुण्यातला आहे ना, यायला वेळ लागला. एक असं आहे की तू इथून आला आता? नाही मी काय भरोसा नाही रे बाबा. तुम्ही म्हणजे अशा रीतीने आज मुक्कामानच इकडे असल्यासारखं केलंय. मला आणखी एका ठिकाणी जाऊन बडबड करायची आहे. ते तिकडनं यायला लागलेत कोणा. तुम्ही अनेक विनोदी सिनेमे केले आणि तिकडे हालचाली सुरू झाल्या त्या दोघीमध्ये. म्हणजे त्याला बोले अनेक विनोदी सिनेमे केले तुम्ही आणि सगळ्यांच्या लक्षात सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सध्या मगाशी रीलचाही उल्लेख झाला. आता अनेक विनोद हे रीलवर केले जातात. म्हणजे रील स्टार अनेक फेमस झालेले तुम्हाला माहिती असतील किंवा त्यांना आता लोक त्यांच्या रील्स पण आवडतात, त्यांना स्टार म्हणून आता ओळखलं जातं. तर मला असा प्रश्न की ते रील तुम्ही बघता का आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे विनोद केले जातात तुम्हाला वाटतं का ते मी बघत विनोद म्हणून नाही, तो टाइमपास म्हणून मी बघतो. विनोद म्हणून बघण्यासारखं काय असतं त्यात? पण एक इकडचा हे पोर्शन काढून तो बसवलेला एडिटिंग म्हणून मी म्हटलं एडिटिंग करतात ना ते बरोबर ते टॉप आहे. ते मी विनोद आवडतो का नाही म्हटलं नाही. काही जे मेम्स करतात ते काय आवडण्यासारख्या नसतात. काही त्या रला फोट टाकून त्याला जोडून काहीतरी करायचं. मीम्स वेगळं, पण काही जे कलाकार आता होऊ पाहतात नाही तर त्याला रील स्टार असं नाव दिलं जातं. त्याच्यामध्ये 1-2 मिनिटाचे व्हिडिओ तयार केले जातात. त्याच्यामध्ये कुठला तरी एक सीन क्रिएट केला जातो किंवा काही विनोद सांगितले जातात किंवा कुठली तरी ॲक्टिंग केली जाते. तर त्याच्यातनं जी विनोद निर्मिती केली जाते आणि त्याला मग स्टार म्हणून आता नावाजलं जातं. स्टार बीर त्या नाही हे उगाच म्हणण्यासारखी आहे. स्टार बीर काही नसतो, तो काही नसतो. ते ह्याचं काय करण्यासारखं मोठं काही नाही आहे. ह्याला तुम्ही विनोद म्हणताय तर मोठं विनोद नाही आहे तो. हा दुसऱ्याने केलेला विनोद इकडे जोडलेला आहे फक्त तिसऱ्याच गोष्टीवर. कळलं का काही? एकाने विनोद केलेला आहे कधीतरी, तो दुसऱ्याने ह्याच्यात त्या त्यांनी तिकडे जोडला आहे फक्त तो. पण त्यामुळे काही विनोद नाही होत तयार. पण मग ज्यांना अर्थात स्टार म्हणतात ते स्वतःच म्हणून घेतात स्टार. पण मग ज्या नवीन कलाकारांना त्यांचं करिअर करायचं आहे किंवा अभिनयात यायचं आहे, जे आता ह्या सगळ्या रील आणि याच्या सगळ्यामध्ये जास्त वेळ घालवत आहेत, त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही काही असलं करण्यात का वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. असे मेम्स करून काय होत नाही आहे. तुम्हाला जर ॲक्च्युली ॲक्टिंग शिकायचं तर तुम्ही नाटकं बघा, तुम्ही सिनेमा बघा, त्याच्यावर विचार करा. हे काय केलं असेल, हे काय करायला पाहिजे आणि मी काय करायला पाहिजे, तर तुम्ही काहीतरी करू शकाल. असं नाही शिकता येत. हे म्हणजे टाईमपास करणं आहे फुकटचे फुकट. थोडक्यात ते तिथून 4 मिनिटात म्हणून ते एक, आणि तेवढ्यात मी स्टार नाही, स्टार बीर कोण नाही म्हणत. अभिनय जर एवढा शिकवायचं तर गल्लोगल्ली नट फिरले असते. तसं नाही होत ना कधी. त्यालाही काही कित्येक वर्ष काढावी लागतात त्याच्यात. पण
तर तो विनोद असं नाही म्हणता येणार आपण. खरं आहे. अशोक मामांच्या विनोदाचं टायमिंग अबाधित आहे, फक्त आपल्या शोचं टायमिंग आता संपलंय. बघा बाबा, तेच आहे ना. संपल्यात जमा आहे, कारण ते बघा आता तुम्ही. भरपूर वेळ झाले. पण मामा तुम्ही आलात, इतके खूप छान गप्पा मारल्यात, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगायचं आहे म्हणजे की मामांचा जो नवीन सिनेमा येतोय पुन्हा एकदा 3:30 तो नक्की 13 फेब्रुवारीला रिलीज होतोय. थिएटर्समध्ये जाऊन नक्की बघा, कारण ते टायमिंग अजूनही तितकंच अबाधित आहे. आणि परत जोडीला भरत जाधव आहे, मकरंद नासपुरे आहे, सिद्धार्थ जाधव आहे, संजय नार्वेकर आहे, चांगले आहेत, चांगले सगळे मातब्बर लोक आहेत. तेव्हा चांगले म्हणजे प्रत्येक माणसाने एक स्वतःचे स्थान निर्माण केलेले लोक आहे ते. तर या स्थान निर्माण केलेल्या नटांना बघायला, ती स्क्रिप्ट बघायला आणि अंकुश चौधरीचं दिग्दर्शन बघायला तुम्ही नक्की थिएटरमध्ये जायला पाहिजे. मामा आज चावडीवरती आले, चावडीवरती त्यांनी पूर्ण गप्पा मारलेल्या आहेत. त्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, ते किस्से कसे वाटले, ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला रिप्लाय करून कळवा. आणि बाकीच्या अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक.